संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठस्य संस्कृत विभागतः अहं प्राध्यापिका प्रियंका मोहोळ सर्वेषां स्वागतं व्याहरामि। अद्य संस्कृत भाषा संवर्धन दशदिनात्मकी व्याख्यानमाला सप्तम दिवस वर्तते। अद्य व्याख्यानमालाः विषय संस्कृत साहित्य व साहित्यकार अस्ति। अद्यतनीय व्याख्याता विद्यावाचस्पति प्राध्यापक डॉक्टर स्वानंद पुंड महोदय असति। महोदय, माननीय विद्यावाचस्पति प्राध्यापक स्वानंद पुंड महोदय, विभाग लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे संस्कृत विभागामध्ये विभाग प्रमुख आहात। आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे संस्कृत अभ्यासक्रम मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आहात। आपले 71 ग्रंथ प्रकाशित आहेत, 6 ग्रंथ संपादित आहेत, 16 ई बुक आहेत। आपल्या ग्रंथमणीचे गुंज या संपादित ग्रंथाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा अभिनव उपक्रम पुरस्कार मिळालेला आहे। आपले वृत्तपत्रातून 3500च्या वर लेख प्रकाशित आहेत। आपण विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांमध्ये 3500च्या वर प्रवचन आणि व्याख्याने केले आहात। आपली 21 श्री गणेश उपासना ग्रंथ मालिकेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे। तसेच आपली श्री शांकर स्तोत्र रसावली लेख मालिकेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे। आपल्या गिरवाणवाणी या यूट्यूब चॅनलची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे। टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे द्वारा नीतिशतक पूर्वार्ध आणि नीतिशतक उत्तरार्ध अशा प्रत्येकी 2 श्रेयांकांच्या 2 अभ्यासक्रमांना मान्यता तथा अभ्यासक्रमात स्थान दिले आहे। आपल्याला चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून मोरिया जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे। तसेच आपल्याला श्रीपाद सेवा मंडळ पुणे यांच्याकडून उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार आहे। तसेच आपल्याला ज्ञान प्रबोधन प्रवचनकार पुरस्कार, ब्रह्मगौरव पुरस्कार, श्री समर्थ रामदास स्वामी पुरस्कार, धर्मभूषण पुरस्कार, जेताई देवस्थान वणी द्वारा आचार्य नानासाहेब शेवाळकर उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी आपल्याला विभूषित करण्यात आले आहे। श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाद्वारे श्री राम जन्मभूमी प्रांत प्रतिष्ठा सोहळ्यात धर्माचार्य स्वरूपात आपल्याला आमंत्रित देखील करण्यात आले होते। आजचे आपले पाहुणे स्वानंद पुंड सर यांचा आजचा विषय आहे संस्कृत साहित्य व साहित्यकार। भाषासु मुख्या मधुरः दिव्या गिर्वाण भारती तस्यामहि काव्यम मधुरम अशा शब्दात काव्याची महती गायली जाते। संस्कृत साहित्य हे खूप समृद्ध आणि सुखकारक आहे। तर आज आपण संस्कृत साहित्य व साहित्यकार यांची माहिती पाहूया। त्याकरिता मी माननीय पुंड महोदय विद्यावाचस्पती पुंड महोदयांना या विषयावर प्रकाश टाकण्याकरिता विनंती करते आणि पुढील सूत्र त्यांच्याकडे सुपूर्द करते। माननीय स्वानंद पुंड सर, आपण कृपया साहित्य आणि साहित्यकार याविषयी आम्हाला थोडी माहिती द्यावी आणि आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी अशी मी आपणास विनंती करते। पुढील सूत्र। जय गजानन, जय तू संस्कृत। आवाज येतोय माझा व्यवस्थित? हो, नमो नमः सर। नमो नमः। जय गजानन, जय तू संस्कृतम। सर्वप्रथम या दशदिनात्मक व्याख्यानमालेचे सर्व आयोजक आणि त्यांनी या आयोजनामध्ये मला सहभागी करून घेतलं याबद्दल हार्दिक कृतज्ञता व्यक्त करतो।
रामनवमीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि नंतर असणाऱ्या निवडणूक विषयक दायित्वामुळे इतर व्याख्यात्यांच्या व्याख्यानांचा आनंद घेऊ शकलो नाही याचा खेद व्यक्त करतो. आज आपल्यासोबत या विषयावर चर्चा करण्याची ही सुंदर संधी आहे. साहित्य आणि साहित्यकार असा विषय मला अभ्यासाकरता किंवा चिंतनाकरता दिलेला आहे. मुळात आपल्याला काही गोष्टी फार आधीपासून व्यवस्थित समजून घ्याव्या लागतील. भाषेचा जेव्हा आपण विचार करतो, एखादी भाषा अभ्यासतो, त्यात साहित्य असा शब्द वापरतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय आहे? आपण सामान्यतः असं गृहीत धरतो की जे काही लिहिलेलं असेल, जे काही प्रकाशित झालेलं असेल, जे काही पुस्तक रूपात आपल्या समोर असेल, त्याला आपण साहित्य म्हणतो. हे योग्य आहे का? इथपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. पहिल्यांदा एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या की भाषेमध्ये समानार्थी शब्द नावाची गोष्ट मुळातच अस्तित्वात नसते. त्या प्रत्येक शब्दाला आपण लहानपणी शिकलो असं त्यावेळी ती सोय होती, इलाज नव्हता. पण लक्षात घ्या, कुठलाही शब्द दुसऱ्या शब्दाशी समानार्थी नावाची गोष्ट नसतो. मग काय असतं तर सामान्यतः त्यांच्या छटा वेगळ्या असतात. म्हणून त्या छटा जर आपण समजून घेतल्या तर आपल्याला नेमके शब्दांचे अर्थ कळतील. लहानचं उदाहरण मी नेहमी देताना सांगत असतो की रव शब्दाचा अर्थ काय? आवाज. नाद शब्दाचा अर्थ काय? आवाज. घोष शब्दाचा अर्थ काय? आवाज. ध्वनी शब्दाचा अर्थ काय? आवाज. पण आता मला सांगा, शब्दकोशाच्या माध्यमातून आपण जेव्हा या शब्दांचा विचार करू तेव्हा त्या सगळ्यांचा अर्थ आवाज असाच असतो. पण वस्तुस्थिती अशी आहे का हे चारही शब्द सारख्या अर्थाचे आहेत का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्या प्रत्येकाला एक वेगळी छटा आहे. ती छटा आपल्याला समजून घ्यावी लागेल. म्हणजे काय? तर जसं त्यातला रव हा आपण पहिला शब्द पाहिला. रव म्हणजे आवाज हे बरोबर आहे, पण कोणता आवाज? त्याचं उत्तर आपल्याकडे शास्त्रकारांनी सांगितलं. चालताना पायाचा जो आवाज होतो किंवा चालण्याचा जो आवाज आहे किंवा एखाद्या गोष्टीला गती असल्यामुळे जो आवाज प्राप्त होतो त्याला रव असं म्हणतात. मग पद रव असा शब्द आहे. पायाचा जो आवाज आहे त्याला रव शब्द वापरायचा आहे. पद घोष असा शब्द नाही वापरता येत. कारण घोष हा अत्यंत मोठ्या वाद्यांचा, नगारा, भेरी इत्यादींचा असतो. तो घोष पायाचा नाही असू शकत. ध्वनी वेगळा, नाद वेगळा. इथे बारकावे आहेत ना, हे समजून घेतले पाहिजे. तसं साहित्य हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा साहित्य म्हणजे काय हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. कोणत्याही प्रकाशित गोष्टीला आजकाल आपण साहित्यिक म्हणतो आणि ज्याचं कुठलंही पुस्तक प्रकाशित झालं असेल त्याला आपण धरून साहित्यकार असा शब्द वापरतो. मुळात साहित्य आणि साहित्यकार हा इतका सरळ सरळ वरपांगी वापरण्याचा शब्द नाही, हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. बाकी जे केल्या जातं ज्याला आपण साहित्य म्हणून समजून घेणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त ते लेखन असू शकतं. लेखन वेगळं आणि साहित्य वेगळं हा सुरुवातीचा भाग आपल्याला समजून घेतला पाहिजे. नाही तर मग जे लिहिलं त्याला साहित्य म्हणायची वेळ येते आणि मग अगदी किराणा मालाची यादी जरी आपण लिहिली तरी त्यालाही साहित्य म्हणायची वेळ येऊ शकते. कारण अनेकांच्या अलीकडच्या काळातल्या साहित्य रचना अगदी याच मूल्याच्या आहेत असं वाटायची. दुर्दैवानी वेळ असते. आपल्याला साहित्य म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. त्याची व्याख्या करताना आपल्याकडे शास्त्रकारांनी व्यवस्थित अर्थ दिला की जे हित साधत ते साहित्य. ज्यातून माझं काहीतरी हित साधणार आहे, ज्यातून माझं काहीतरी कल्याण होणार आहे आणि ते कल्याण मानसिक आणि बौद्धिक पातळीवर असलं पाहिजे. शारीरिक पातळीवरचा विषय इथे अपेक्षित नाही. शरीर सगळ्यांनाच आहे. सगळ्याच पशुपक्ष्यांना लक्षात घ्या. सगळ्या पशुपक्ष्यांना शरीर आहे. त्या शरीराशी संबंधित आवश्यक असणाऱ्या भावना देखील त्यांच्या ठिकाणी आहेत. नीतिशतकमचं वर्णन करताना ज्या गीरवाण वाणीचं वर्णन आता केलं त्या गीरवाण वाणीवर नीतिशतकमचे जे आपले व्हिडिओ आहेत त्यात सुरुवातीला प्रस्तावनेत मुद्दाम मी हा विषय मांडला की बाकी सगळ्या पशूंना आहार, निद्रा, भय, मैथुन या गोष्टी समान आहेत. माणूस म्हणून आपण जेव्हा जन्माला आलो किंवा आपण माणूस आहे हे सिद्ध करण्यासाठी केवळ आहार, निद्रा, भय, मैथुन या शरीराशी संबंधीच्या गोष्टी आहेत त्याच्या पलीकडे आपल्याला उठता आलं पाहिजे. शरीर सगळ्याच पशूंना आहे. माणूस नावाची जी व्यक्ती किंवा जी जमात निर्माण झाली, जी जात निर्माण झाली, जात या शब्दाचा अर्थ जाती या अर्थाने मी म्हणतोय, तो मनुष्य नावाचा जो 84 लक्षवा जीव तयार झाला त्याला मन नावाची गोष्ट आहे. मनाच्या आधारेच त्याला मानव शब्द वापरला आहे. आपण मानव आहोत. मनाच्या पातळीवर जाता आलं पाहिजे. शरीराचे आनंद पशुपक्ष्यांनाही उपभोगता येतात. आपले आनंद अधिक वृद्धिंगत असले पाहिजे. मी मानसिक पातळीवर आनंद उपभोगू शकतो का? त्याच्या पलीकडे बुद्धीची रचना,
ती बुद्धीची रचना आपल्याला समजून घेतली पाहिजे. मला बौद्धिक आनंद ज्यातून प्राप्त होतो त्याला साहित्य असं म्हणत असतात. मग हे साहित्य तीन प्रकारचं वर्णन आपल्याकडे केलं शास्त्रकारांनी. त्याच नीतिशतकमधलं सुभाषित आपल्याला सगळ्यांना पाठ असलेलं, साहित्य संगीत कला विहीन हा साक्षात पशु पुच्छ विषाणहीन. एक साक्षात पशुच आहे, त्याला पुच्छ म्हणजे शेपूट नाही किंवा विषाण म्हणजे शिंग नाही, त्यांनी फरक पडत नाही. पण या गोष्टी जर नसतील, त्यातही साहित्य संगीत आणि कला या तीनचा विचार आपल्या समोर मांडला. हा विचार मांडत असताना सुद्धा जो क्रम आहे तो फार महत्वाचा आहे. साहित्य सुरुवातीला घेतलं, मग संगीत, मग कला वापरलं. का? कारण आता जे तीन स्तर मी आपल्या समोर सांगितले, शारीरिक मानसिक बौद्धिक, या तीनचा विचार जेव्हा येतो तेव्हा साहित्य संगीत कला म्हणत असताना कलेचा संबंध शरीराशी अधिक आहे. म्हणून कला तिसऱ्या क्रमांकावर ठेवली. कलेत श्रेष्ठत्व आहे, कलेमध्ये अद्वितीय अलंकार किंवा त्यामध्ये आनंद आहे हे निश्चित आहे. पण लक्षात घ्या, उरलेल्या दोघांच्या तुलनेत तो वेगळा असल्यामुळे त्याला निम्न म्हटलं, खाली ठेवलं, तिसऱ्या क्रमांकावर ठेवलं. का? कारण कलेमध्ये शरीराचा संबंध आहे. मग ती वादन कला असेल, ती बाकीच्या कोणत्याही प्रकारची नृत्य कला इत्यादी असेल, त्यामध्ये शरीर अधिक उपयोगात आणल्या जातं. आता गंमत पहा त्यातली कशी आहे, की जेव्हा नृत्य करतो एखादा नर्तक, त्याचा नृत्य पाहण्याचा आनंद तर तुम्ही आम्ही घेऊ शकतो, पण आपण त्याच्या सोबत सोबत नाचू नाही शकत. म्हणजे शास्त्रीय नृत्याबद्दल मी म्हणतोय. हे जे अंगविक्षेप केल्या जातात त्याला नृत्य नाही म्हणत. आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या जे नृत्याचे विषय आहेत त्यात आपण पाहू शकतो, त्याच्या सोबत सोबत करणे नावाची गोष्ट शक्य नाहीये. दुसरी गोष्ट, तो कलाकार सुद्धा एका मर्यादेनंतर थकून जाणार आहे, कारण सगळं शरीर वापरल्या जातंय. शारीरिक विषय त्याच्यामध्ये आधिक्यानी आहे. गंमत लक्षात घ्या. दुसरा टप्पा सांगितला संगीत. संगीत हे अधिक श्रेष्ठ आहे कलेपेक्षा. कोणत्या अर्थाने? त्यामध्ये गायकाला तेवढे शारीरिक श्रम नाहीत जेवढे नर्तकाला आहेत. या अर्थाने समजून घ्या, नर्तक जसा संपूर्ण शरीर वापरतो, गायकाला तसं नाही करायचंय. हातवारे करण्यापुरते हातवारे करीन, गळ्याचा वापर करायचा आहे. आता थोडासा विकसित विषय लक्षात घ्या. गायक जेव्हा गात असतो तेव्हा त्याच्या सोबत सोबत आपण गुणगुणवू शकतो. तितकं सुंदर नाही जमणार, तितकं आलापी नाही जमणार, पण निदान आपण गाण्याला म्हणू सोबत शकतो. नर्तनात नव्हतं करतायत, त्याच्यासारख्या गिरक्या नव्हत्या घेतायत, इथे निदान आपण ते गाणं म्हणू शकतो. म्हणजे आपला सहभाग त्यातला वाढतो. हा भाव समजून घ्या. कलेपेक्षा संगीतामध्ये तुमचा माझा सहभाग वाढतोय. कलेपेक्षा संगीतात शारीरिक श्रम कमी आहेत आणि म्हणून संगीत कलेच्या नंतर आधी ठेवलं, दुसऱ्या क्रमांकावर ठेवलं. त्याच्या आधी पहिला विषय ठेवलाय साहित्याचा. का साहित्य पहिल्यांदा ठेवलं? त्याचं उत्तर आहे, मगाशी जसं मी शारीरिक सांगितलं किंवा मानसिक पातळी सांगितली, आता बौद्धिक पातळीचा विचार आहे. साहित्याचा आनंद घेण्यासाठी एक बौद्धिक स्तर तुम्हाला लागतो, एक बौद्धिक पातळी लागते, एक बौद्धिक क्षमता लागते, तरच आपल्याला अर्थ कळणार आहे. नुसते शब्द कानावर पडून साहित्यिक आनंद प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून तुमची एक बौद्धिक योग्यता लागते. आणि महत्वाची गोष्ट आता लक्षात घ्या, की साहित्य वाचन करत असताना किंवा श्रवण करत असताना आता नवीन पद्धती सगळी बदलली. पुस्तकं सुद्धा लोक ऐकतात, ग्रंथ सुद्धा लोक व्हिडिओ त्याचे पाहतात. हरकत नाही, माध्यम जरी बदलले असले तरी साहित्यामध्ये तिसरी महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा वक्ता बोलत आहे तेव्हा तुम्ही तुमच्या पातळीवर एक चिंतन सतत चालू आहे त्याचं. ते जे काही बोलताय त्या बोलण्याच्या निमित्ताने आपण पूर्वी जे ऐकलं, आपण पूर्वी जे वाचलं, आपल्याला जे माहिती आहे ते आपण त्याला ताडत नेतो, जोडत नेतो आणि आपले स्वतःचे विचार त्या शृंखलेच्या सोबत सोबत चालत राहतात. दुसरी महत्वाची गोष्ट, साहित्याचा ग्रंथ बाजूला ठेवल्यानंतर सुद्धा तुमच्या मनात त्याची स्पंदनं सुरूच राहणार आहेत. त्याची अभिव्यक्ती जी आहे, नंतरची अभिव्यक्ती ग्रंथ ठेवल्यावरची, हा जो प्रकार आहे तो अधिक महत्वाचा आहे. तो कलेत नाही करताय. कलेमध्ये आपल्याला घरी गेल्यानंतर कशी गिरकी घेतली याचा विचार नाही करतायत किंवा ती समोर दिसणार नाहीये. गायकाचे अनेकदा गाणेही आपल्याला आठवत नाही,
साहित्याच्या बाबतीत तसं नाहीये. जे ऐकलं आणि त्यातलं जे उपयोगी आहे ते आपण अंगीकारच असतो. ही जी भूमिका आहे ती व्यवस्थित समजून घेतली म्हणजे आपल्याला साहित्य कसं श्रेष्ठ आहे ते कळतं. आणि मग साहित्यकार म्हणून आपण संस्कृतमध्ये ज्या ग्रंथकारांचा विचार करतो त्या सगळ्या शृंखलेचा विचार आपल्याला या दृष्टीने समजून घेता येतो की त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते वाचत असताना, ते ऐकत असताना, ते पाहत असताना, नाटक असेल तर या अर्थाने ते पाहत असताना माझ्या स्वतःच्या जाणीवा समृद्ध झाल्या पाहिजे, माझा स्वतःचा वैचारिक विकास झाला पाहिजे, बौद्धिक उन्नती झाली पाहिजे, असं जे करून देतं त्याला साहित्य म्हणत असतात. लिखाणाला नुसत्या नाही, कुठल्याही काव्याला म्हणजे ज्याला कविता आपण सध्याच्या भाषेत म्हणतो त्या अर्थाने केवळ तेवढं म्हणजे साहित्य असं नाही, प्रकाशित झालेला ग्रंथ म्हणजे साहित्य नाही. जे वाचल्यानंतर माझी वैयक्तिक उन्नती होत असेल आणि मग ती उन्नती होत असेल तरच ते साहित्य, ही भूमिका पहिल्यांदा समजून घ्या. मग संपूर्ण संस्कृत साहित्य या भूमिकेतून निर्माण झालेलं असतं. आणि म्हणून संस्कृत साहित्याची भूमिका सावरकरांच्या शब्दात आपल्याला सांगायची असेल तर जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन, मधुर ते ते काय मांडायचं याचं भान नावाची गोष्ट असली पाहिजे. संस्कृत साहित्य आपल्याला नेमकं हे भान देतं. संस्कृत साहित्यकार या भानाला सतत जागृत ठेवतायत, तुमच्या मनातही ठेवतायत, त्यांच्या स्वतःच्या मनात ते जागृत आहे. आणि म्हणून आपण लक्षात घ्या, जे साहित्य आपल्यापैकी बहुतेक विद्यार्थी आहेत म्हणून त्यांनी जे ग्रंथ वाचले त्यातले उदाहरण मी मुद्दाम देईन. स्वप्नवास दत्तम, मेघदूतम, अभिज्ञान शाकुंतलम, कारण आपण सगळ्यांनी ऐकलेले वाचलेले ग्रंथ आहेत, आपल्याला सहज कळेल म्हणून मुद्दाम त्यातले उदाहरण द्यायचे. मेघदूतमचा हिशोब पहा, यक्षा त्या मेघाला मार्ग सांगतोय, रामगिरीवरून मेघ निघाला, अलकानगरीपर्यंत गेला, संपूर्ण रस्त्यात तुम्हाला लक्षात आलं का एकाही वाईट गोष्टीचं वर्णन नाही, घाणीचं वर्णन नाही, उकिरड्याचं वर्णन नाही, दुर्गंधीचं वर्णन नाही. वास्तविक रस्त्यात सगळीकडे गावं लागलेच असतील ना, त्या प्रत्येक गावात उकिरडे असणारच की नाही, पण त्या उकिरड्याचं वर्णन महाकवी करत नाही का, कारण उकिरडे असणे याला वास्तववाद म्हणतात. ते असतातच पण त्याकडे पाहायचं नसतं आणि चांगलं तेवढं घ्यायचं असतं, याला विवेकवाद म्हणतात. संस्कृत साहित्याचं वैभव हे आहे की संस्कृत साहित्य आपल्याला हा विवेकवाद शिकवतो. मी घ्यायचं काय, जगात सगळीकडे असणार आहे. कायम लक्षात ठेवा, धार्मिक प्रवचन करताना मी सांगत असतो भगवान राजा रामचंद्रांचा काळ खूप सुंदर होता असं म्हणावं तर रावणाचा कोणता होता? त्याच काळात रावण होता. ज्या काळात रामचंद्र होते रावण, कुंभकर्ण, मेघनाथ त्याच काळात होते, लक्षात घ्या. ज्या काळात भगवान श्रीकृष्ण होते त्याच काळात कंस, दुर्योधन हे सगळे होते, शिशुपाल इत्यादी सगळे होते. म्हणजे काळ बदलत नाहीये, तोच काळ आहे. त्याच काळात भगवान कृष्णही आहेत, त्याच काळात कंसही आहे, त्याच काळामध्ये शिवछत्रपती आहेत, ज्या काळामध्ये अफजल खान आणि औरंगजेब आहेत. प्रश्न महत्वाचा हा नाहीये की कोणत्या काळात कोण आहे, प्रश्न महत्वाचा आहे मी यातल्या कोणत्या गटात आहे, मी रामाच्या गटात आहे, हे मला जे शिकवतं ना त्याला साहित्य म्हणतात. मी कृष्णाच्या गटात आहे, कंसाच्या शकुनीच्या नाही, हे भान जागृत करणारं जे असतं त्याला साहित्य असं म्हणत असतात. मी शिवछत्रपतींच्या गटात आहे, औरंगजेबाच्या कुरापतीमध्ये त्याच्या कूटनीतीमध्ये माझा सहभाग नाही, माझ्यामध्ये ते नाही, हे सांगतं त्याला साहित्य म्हणत असतात. ही साहित्याची भूमिका एकदा आपण पहिल्यांदा समजून घेतली की मग संस्कृत साहित्याकडे कशा पद्धतीने पाहायचं ही रचना आपल्या लक्षात येते. दुसरी महत्वाची गोष्ट, साहित्याचा अभ्यास करत असताना साहित्य ग्रंथ कोणताही असो, अगदी लहानातल्या लहान सुभाषितांपासून मोठमोठ्या अगदी उपनिषदांपर्यंत सुद्धा या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करत असताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट असते, या सगळ्याचा मला उपयोग काय, ही भूमिका फार महत्वाची आहे. कारण जोपर्यंत आपण ते स्वतःला लावून घेणार नाही तोपर्यंत त्याचा उपयोगच होणार नाही. म्हणून साहित्य हे अन्योक्ती प्रकारातलं असतं. अन्योक्ती प्रकार याचा अर्थ कोणाला तरी उद्देशून लिहिलेलं आहे, प्रश्न नाही, पण ते उद्देशून त्याला लिहिलं म्हणून त्याच्याबद्दल जर वाचत बसलं तर मला काहीच उपयोग होणार नाहीये. कारण जोपर्यंत ते मी स्वतःला लावून घेणार नाही. मग आता स्वतःला लावून घेणं म्हणजे काय, तर त्याचं उत्तर केवळ स्वप्नवासोत्तम वाचत असताना स्वतःला उदयन समजणे किंवा वासवदत्ता पद्मावती समजणे एवढ्यापुरता विषय नाहीये. त्यातही मग पुरुषांनी स्त्री पात्र समजायचं नाही का, स्त्रियांनी पुरुष पात्र समजायचं नाही का,
असा वरपांगी विषय नाहीये. मी समजून घेणे याचा अर्थ त्या जागी जर मी असतो किंवा त्यांच्या जीवनात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या माझ्या जीवनात आल्या, माझ्या समोर तशा पद्धतीच्या परिस्थिती आल्या, तर माझं वर्तन कसं असेल, मग त्यांचं कसं होतं, ते कसे श्रेष्ठ आहे. वाक्याचा अर्थ अशा श्रेष्ठांच्या वर्तनातून हे समजून घ्यायचंय की उद्या जर माझ्यावर ही परिस्थिती आली तर माझं वर्तन कसं असलं पाहिजे. ही जी पूर्वतयारी आहे माणसाची, प्रतिक्रियेची पूर्वतयारी, त्याला खऱ्या अर्थाने साहित्य असं म्हणतात. ग्रंथ आपल्याला त्यासाठी समजून घ्यायचे. स्वप्नसत्तमचा उल्लेख निघाला म्हणून मी मुद्दाम आपल्याला सांगतो. मला काय शिकवतं, मी वर्गात सांगताना विद्यार्थ्यांना विचारत असतो की लक्षात घ्या हे मी का वाचायचं, माझ्या आयुष्यात असं घडणार आहे का, त्याचं उत्तर आहे नाही. कोणत्याही विद्यार्थिनीवर वासवदत्तेसारखी वेळ येणार नाही. वासवदत्तेसारखी वेळ याचा अर्थ तिला सवत आली तशी आता सध्याच्या काळात आपल्याला सवत प्राप्त होण्याची कुठली तरी शक्यता आहे का, त्याचं उत्तर आहे नाही, होऊच नाही, भगवान न करो. पण लक्षात घ्या ते सवत नाही येणार तर मग ते नाटक माझ्या जीवनातलं कसं. जर माझ्या जीवनात अशी गोष्ट घडणारच नसेल, माझ्या जीवनात जर मी वासवदत्त आणि पद्मावती असे दोन दोन विवाह करणारच नसेल, तर मग या नाटकाचा माझ्या जीवनात संबंध म्हणजे काय. मी तिथं समजून काय घ्यायचं, ते आपल्याला समजून हे घ्यायचं असतं की त्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून जे गुण सांगितले, घटना नसतात वाचायच्या. साहित्य जेव्हा वाचायचं त्यातल्या त्यात नाटक, कारण ते सर्वश्रेष्ठ प्रकारचं साहित्य आहे आपल्याकडे. स्वाभाविक त्याच्यावरच सुभाषितही सांगितलेले काव्येषु नाटकम रम्यम. सगळ्या काव्य प्रकारांमध्ये नाटक अधिक श्रेष्ठ. का श्रेष्ठ ते व्यवस्थित समजून घ्या. कारण नाटकामध्ये दृश्य नावाची गोष्ट आहे, बाकीकडे केवळ श्रवणाचा संबंध आहे, कानाचा तोंडाचा संबंध आहे, इथे डोळ्यांचा संबंध आहे. आणि म्हणून नाटक जास्ती खोलवर रुजतं. का रुचतं तर आपल्या शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आम्ही जे पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करतो त्यातलं 83% ज्ञान केवळ डोळ्यांच्या माध्यमातून घेत असतो. सर्वात प्रभावी अशा प्रकारचं ज्ञानेंद्रिय आहे पाहणे नावाची गोष्ट. म्हणून तुम्ही सहज लक्षात घ्या, वर्गात सुद्धा शिक्षक शिकवत असताना मध्ये जर एखादा विद्यार्थी आला तर मागच्या बाजूला सरकून शिक्षकांकडे पाहतो. वास्तविक शिक्षक ही काही पाहण्याची गोष्ट नाहीये, त्यांचं ऐकू आलं नुसतं तरी पुरेसं असतं. पण पाहायचं का असतं, कारण पाहून जितकं व्यवस्थित कळतं तितकं ऐकून इत्यादी कळत नाही. आणि म्हणून नाटकाचं वैशिष्ट्य हे आहे की त्यात तुमच्या समोर दृश्य आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, नाटक जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा नाटक अभ्यासताना केवळ क्रियांचा अभ्यास नसतो करायचा, प्रतिक्रियांचा अभ्यास करायचा असतो. किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. स्वप्नासत्तमचं उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. पहिला प्रवेश आपल्या समोर येतो आश्रमामध्ये व येऊन पोचलेली आहे पद्मावती. ती पद्मावती आहे हे आपल्याला पहिल्यांदा कळतं कंचुकियांच्या बोलण्याच्या माध्यमातून. सगळेजण ऐकत आहेत की नाही, यौगंधराने ऐकत आहे, तापसी पण ऐकत आहे कारण ती आज भेटाय करता आली, पद्मावतीचे येणं वासवदत्ता पण ऐकत आहे, दासी पण ऐकत आहे. पण या सगळ्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत. पुढेही जेव्हा एक 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 वाक्य आपल्या समोर येतं, एकाच वाक्यावर पद्मावतीची प्रतिक्रिया वेगळी, वासवदत्तीची प्रतिक्रिया वेगळी, दासीची प्रतिक्रिया वेगळी, विदूषकाची प्रतिक्रिया वेगळी. वाक्य एकच आहे, राजा एकटाच बोलतोय, पण या प्रत्येकावर त्याचे जे परिणाम होतात ते वेगवेगळे आहेत. आपल्याला ते परिणाम पाहता आले पाहिजे. ते तिथं दिलेले नसतात. राजाचं फक्त वाक्य येतं, त्यांच्या प्रतिक्रिया स्वरूपातले काही वाक्य येतात. त्या वाक्यातून आपल्याला हे समजून घ्यावं लागतं की या राजाच्या वाक्याचा त्या त्या पात्रावर काय काय परिणाम झालेला आहे. आणि म्हणून जशी क्रिया पाहायची असते तशा प्रतिक्रिया सुद्धा पाहायच्या असतात. ह्या अभ्यासाचा विषय जो आहे तो आपल्याला साहित्य देत असतं. आणि मग शिकायचं काय आहे, मगाशी मी म्हटलं तसं आपल्या जीवनात सवत येणार नाही मान्य, पण वासवदत्ता काय शिकवते आपल्याला, वासवदत्ता शिकवते वेळ पडली तर आयुष्यात सवत सुद्धा मान्य करी. याचा अर्थ यापेक्षा मोठं दुःख नाहीये. सगळ्यात मोठं दुःख कोणत्याही स्त्रीच्या दृष्टीने तिची सवत तिच्या समोर येणे, सपत्नीचा स्वीकार करण्याची वेळ येणे, ती सपत्नी सुद्धा स्वीकारील पण माझ्या पतीच्या आनंदाला मी कारणीभूत होईल. आता यातलं सवत स्वीकारीने सोडून द्या, माझ्या प्रत्येक कृतीतून माझ्या प्रिय व्यक्तीच्या आनंदाचा आधार मी व्हायचंय ही भावना समजून घ्या. ती आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. प्रत्येक गोष्ट सांगायची नसते. म्हणून किती मजेदार रचना आहे. त्याच नाटकाचा पुढचा उल्लेख मुद्दाम आपल्या समोर करतो.
जेव्हा पद्मावतीला विचारलं जातं तुझं राजावर प्रेम आहे का, ती बोलतच नाही, काहीच बोलत नाही. का बोलत नाही? कारण मुळात जी गोष्ट सांगितली जाते, शास्त्राचा नियम आहे, ती वास्तव नसते. जी वास्तव असते ती सांगायची गरज नसते. म्हणून मजेदार रचना आहे. वर्गात मी उदाहरण देताना मुलांना सांगतो, म्हटलं कधीतरी एखाद्या मुलाला उभं करून म्हटलं तू आयुष्यात कोणाला सांगितलं का की तू पुरुष आहेस, किंवा एखाद्या विद्यार्थिनीला उभं करतो म्हटलं तू आयुष्यात कोणाला सांगितलं का मी मुलगी आहे? नाही सांगितलं. का नाही सांगितलं? कारण आहे, जे आहे ते सांगायची गरजच नाही. म्हणून लक्षात घ्या, सगळ्यात जास्त तुमच्या माझ्यावर प्रेम माझी तुमची आई करत असते, पण ती कधी ओरडून सांगत नसते माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. का? कारण सांगायची गरजच नसते. ती संध्याकाळी वाट पाहत असणे, आपण गेल्यानंतर वेळेत नाही पोहोचलो तर तिची चलबिचल होणे, यालाच प्रेम म्हणतात. ही जी रचना आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. म्हणून किती सुंदर उत्तर दिलेलं आहे तिथे पद्मावतीने. पद्मावती म्हणते ते मला माहित नाही, मी त्यांच्यावर प्रेम करते की नाही ते मला माहित नाही, पण ते समोर नसले की मी बेचैन होते. काय मजेदार रचना सांगितली आपल्याला. प्रेम तपासायचं कसं? किती हळूवार गोष्ट आहे. उगीच जोरात जोरात ओरडत फिरायची गोष्ट नाहीये प्रेम ही. अत्यंत हळुवारपणे, अत्यंत अलवारपणे ती म्हणतीये ते समोर नसले की मला करमत नाही. लक्षात या, जगातल्या कुठल्याही प्रेमाला हाच निकष लावायचा. हा निकष आपल्याला साहित्य शिकवणार आहे की लक्षात घ्या, कोणावर प्रेम आहे ओळखायचं कसं, आणि मग कोणावर म्हणजे फक्त व्यक्तीवर नाही, ग्रंथावर असेल, साहित्यकारांवर असेल, संस्कृत भाषेवर प्रेम असेल, ओळखायचं कसं? ज्या दिवशी तासिका होणार नाही त्या दिवशी बेचैन वाटलं पाहिजे. मी आज एकही अभ्यास केला नाही, मी आज एकही सुभाषित वाचलं नाही, एकही सुभाषित पाठ केलं नाही, त्यानंतर जर मला बेचैन वाटत असेल ना, तर समजून घ्या आपलं प्रेम भाषेवर बसत आहे. कारण प्रेमाचा निकषच हा आहे. आपल्याला हा निकष समजून घ्यायचा आहे. आणि मग प्रेम व्यक्तीचं नाही तर ते तत्व म्हणून आपल्याला जेव्हा समजून घ्यायचं आहे, तेव्हा आपल्याला या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. निष्ठा आपल्याला त्यातून समजून घ्यायची आहे. त्या पात्रांनी आपल्याला ते गुण शिकवलेत. लक्षात घ्या कशा पद्धतीने प्रेम जरी व्यवहारातलं अगदी विवाह ज्याला म्हणतो तो सुद्धा करत असताना डोळसपणा असला पाहिजे. प्रेम आंधळ असतं हे जे आपल्याकडे म्हटलं जातं, भारतीय संस्कृती मान्य करत नाही. त्या आंधळेपणाच्या मागे डोळसपणा असला पाहिजे. प्रेम करायला हरकत नाही. कशा पद्धतीने विवाहासाठी निवडताना सुद्धा काय निवडायचं आपल्याला भासांनी सांगून ठेवलं. प्रसंग येतो आपल्या समोर, पद्मावती सोबत राजाच्या विवाहाचा प्रस्ताव येतो. राजाने विवाहाला मान्यता दिलेली आहे हे दासी येऊन सांगते. स्वाभाविक पहिला प्रश्न विचारला वासवदत्तेने, का ग त्यांनी स्वतः मागणी घातली का? किती बारकाव्यात लक्षात घ्या. यांनीहून मागणी घातली असेल, कारण बहुपत्निकत्व हा काही त्या काळात आश्चर्याचा विषय नव्हता. अनेक स्त्रिया केल्या जात होत्या. अगदी वासवदत्तेच्या वडिलांना सुद्धा 16 पत्नींचं वर्णन आहे ना. जेव्हा अंगारवतीचं वर्णन येतं, षोडशांतपुर ज्येष्ठा असंच तिचं वर्णन येतं. अंतपुरातल्या 16 जणींमध्ये श्रेष्ठ असलेली, याचा अर्थ तिथं आणखीन 15 होत्या. त्याच्यामुळे बहुपत्निकत्व ही समस्या नाहीये. पण मागणी त्यांनीहून घातली असेल तर याचा अर्थ मला विसरले असा होतो. किती मजेदार रचना आहे. लक्षात घ्या, ती समजून घ्यायची आहे. त्याच्यावर त्या दासीनी सांगितलं नाही नाही तसं नाही झालेलं. मग काय झालं? वेगळ्याच कारणाकरता ते आले होते. आल्यानंतर काय केलं? आमच्या महाराजांनी 4 गोष्टी पाहिल्या. ते फार मजेदार आहे. लक्षात घ्या, किती व्यवस्थित समजून घ्यायचंय. साहित्याचा अभ्यास म्हणजे काय ते समजून घ्या. त्यात ते सांगताय 4 गोष्टी पाहिल्या. कोणत्या? अभिजन, विज्ञान, वयो, रूप. काय पाहायचं तेही सांगितलं, कोणत्या क्रमाने पाहायचं तेही आपल्या समोर सांगितलं. पहिले खानदान पाहायचंय, घराणं पाहायचंय, कुळ पाहायचंय, कारण त्या परंपरांचा विषय त्याच्यामध्ये आहे. म्हणून पहिल्यांदा विषय अभिजन सांगितला. मग विज्ञान, ज्ञान किती आहे. नुसतं खानदान चांगलं असून उपयोग नाही. खूप श्रेष्ठ खानदान आहे. आपल्याकडे म्हण पडली, सूर्यापोटी शनिश्चर. सूर्य अद्वितीय तपस्वी, अद्वितीय तेजस्वी, मात्र शनी हा अत्यंत दुष्ट ग्रह म्हणून मानला गेलेला. असं झालं असेल तर उपयोग नाही. म्हणून विचार आपल्या समोर सांगितला. एक बाजू सांगताना सांगितलं की अभिजन, पहिल्यांदा घराणं पाहायचंय, मग ज्ञान पाहायचंय, मग वय, आणि सगळ्यात शेवटी रूप. किती मजेदार रचना आहे. लक्षात घ्या, सगळ्यात शेवटी रूप पाहायचंय. का? कारण विषय पुरुषाचा सुरू आहे. पुरुषाच्या बाबतीत
पराक्रम हेच त्याचं सौंदर्य आहे. स्त्रीच्या बाबतीत तसं नाहीये. स्त्रीच्या बाबतीत सौंदर्याला महत्व दिलं आणि तिचं सौंदर्य हेच तिचं बलस्थान आहे. म्हणून जेव्हा वासवदत्तेचा विचार येतो तेव्हा दर्शकाची पत्नी तिचं वर्णन करताना काय सांगते, दर्शना, अनहंकारा, अकोपणा, वेगवेगळे शब्द आपल्या समोर विदूषकाच्या वाक्यांमध्ये आलेले आहे की ती कशी आहे, तर ती दिसायला सुंदर आहे, गुणवती असलेली आहे आणि मग अत्यंत प्रेमळ स्वभावाची आहे. म्हणून स्त्रीमध्ये पाहताना पहिल्यांदा दर्शनी या विषयाला, नंतर बाकीचे विषय. हा जो विषय आहे तेही आपल्याला जगाची रीत सांगायची आहे. आणि मग मला तुम्हाला तत्वज्ञान त्यातलं जे आहे, तत्वज्ञान याचा अर्थ मी आध्यात्मिक या अर्थाने वापरत आहे, त्यातलं जे तत्व सांगायचंय त्याचं जे ज्ञान ते आपल्याला नेमकेपणाने जे करून देतं ना, साहित्य त्याला म्हणत असतात. मग ते साहित्य आपल्याला काय काय शिकवतं, जे ग्रंथ आपल्याला अभ्यासाला आहेत त्यातून ह्या गोष्टी सांगितल्या. नीतिमत्ता सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे. साहित्यकार आपले सगळे त्याच्यावर भर देत आहेत. एक नैतिकता दाखवायची आहे. राजा कसा आहे हे सांगत असताना नीतिमान असणे हा अत्यंत महत्वाचा विषय सांगितलेला आहे. आणि जिथे नीतिमान नाही त्या नाटकांना आपण श्रेष्ठत्व दिलेलं नाही. भले ते नाटकं आहेत, अभ्यासालाही आहेत, त्याचं रसग्रहणही केल्या जातं, त्यातल्या काही पैलूंचा आनंदही घेतला जातो. पण लक्षात घ्या, नाटक म्हणून श्रेष्ठ वासवदत्तमला आपण जसं म्हणतो तसं रत्नावलीला नाही म्हणत. रत्नावली तितकी श्रेष्ठ नाटिका नाही. काव्यदृष्ट्या ती किती सुंदर असेल, काव्यशास्त्रीय उदाहरणांच्या दृष्टीने किंवा नाटक साहित्य म्हणून जे आपण आहे, नाट्यकृती किंवा नाटकाचे जे नियम आहेत त्या नाट्यशास्त्राच्या नियमांच्या दृष्टीने रत्नावली किती सुंदर असेल, पण रत्नावली सर्वश्रेष्ठ किंवा सर्व मान्य नाटिका म्हणून आपण तिच्याकडे पाहत नाही. का? कारण दोन मधला फरकच आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे की इकडचा वासवदत्तम मधला, स्वप्नावसदत्तम मधला उदयन जो आहे त्याची पत्नी मेली आहे. भले प्रत्यक्षात नसेल पण त्याच्या दृष्टीने संपलेली आहे आणि तो मेलेल्या बायकोवर प्रेम करतोय. घ्यायचं काय ते समजून घ्या. उलट रत्नावलीतली उदयनाची अवस्था, त्याची वासवदत्ता जिवंत आहे, ती जिवंत आहे त्याला माहिती आहे आणि तरीही वासवदत्तेवरचं माझं प्रेम दाखवाय पुरतं आहे. तो माझा शालीनतेचा भाग आहे, माझं खरं प्रेम तुझ्यावर आहे. अत्यंत विचित्र पद्धतीने म्हणणारा उदयन खाली आपल्याला पाहायला मिळतो रत्नावलीमध्ये. म्हणून रत्नावली श्रेष्ठ नाटक नाही. का? कारण ही नीतिमत्ता ते आपल्या समोर शिकवत नाही. हे साहित्य जे आहे याचा अर्थ माझं हित साधणार हे जे नीतिमत्तेचं ज्ञान आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून जेव्हा आपण शाकुंतलम शिकतो तेव्हा जगातलं सर्वश्रेष्ठ नाटक का, त्यातल्या भावनांचा विचार तर आहेच, प्रश्न नाही. म्हणजे सगळे वर्णन करत असताना जे वेगवेगळे व्हिडिओ आपण गीरवाणवाणीवर केलेत, शांतपणे त्यांचं रसग्रहण करा. आपल्या लक्षात येईल एक 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 पैलू उलगडून दाखवलेला आहे. म्हणून आपल्याकडे जरी म्हटलेलं असलं की मानवी भावनांचं अत्युत्तम अशा प्रकारचं वर्णन महाकवींनी केलं आणि म्हणून काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला तत्रापि चतुर्थो अंक, हे वर्णन आहेच, त्याच्याबद्दल प्रश्न नाही, मी ते खोडत नाही. पण मला जर विचाराल तर शाकुंतलम मधला सर्वश्रेष्ठ अंक मी 5वा सांगेल. का 5वा सांगेल? कारण कारण आधीच्या ज्या भावना आहेत त्या तर सुंदर आहेतच, त्याबद्दल प्रश्न नाही, त्याचा आपण व्यवस्थित रसग्रहण करतो. पण शाकुंतल ची रचना करत असताना शाकुंतलम मध्ये महाकवींना काय सांगायचंय, बदल कुठे केलेत ते लक्षात घ्या. 4थ्या अंकापर्यंतच्या ज्या घटना आहेत ना त्यात फारसे बदल नाहीत. ठीक आहे, सोमतीर्थाला पाठवलं, थोडा काळ जास्ती दिला, इत्यादी इत्यादी सोडून द्या. पण मूळ महाभारतामधली जी कथा आहे की राजा जंगलात जातो, शिकारीला जातो, आश्रमात पोहोचतो, त्याला शकुंतला दिसते, तो शकुंतलेच्या प्रेमात पडतो, शकुंतला ही त्याच्या प्रेमामध्ये आहे. हे तर सगळीचकडे वापरलंय ना, हे तर महाभारतातही आहे. जशाला तसंच आहे. गंमत पुढची महत्वाची लक्षात घ्या, महाभारतातही शकुंतला राजाच्या समोर जाते, तिथे तर संतती घेऊन जाते, राजा तिथेही नाहीच म्हणतोय. महाभारतामध्ये सुद्धा तिचा स्वीकार पहिल्यांदा नाही केलेला, नंतर ते चमत्कार वगैरे गोष्टी सोडून द्या, त्यानंतर स्वीकार करतो. राजकीय दृष्ट्या तो मला माहीतच होतं पण तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसावा म्हणून मी केलं, इत्यादी जे वर्णन आहे ते बाजूला ठेवा. मला सांगायचं महत्वाचं आहे की शकुंतलेचं दुःख नावाची जी गोष्ट ज्याला आपण सहजतेने वापरतो, मुळात शकुंतलेचं दुःख सांगण्याकरता शाकुंतलमची रचनाच झालेली नाही.
कारण शाकुंतल त्याच्याकरता वापरायची गरज नाही, कारण ते दुःख तर महर्षी वेदव्यासांनी महाभारताच्या कथेत देऊन ठेवलंय. तिथेही तिच्यावर तीच परिस्थिती आली आहे. इथे बदल नेमका काय झाला लक्षात घ्या. इथला बदल नेमका हा आहे की पुरुषाच्या व्यथेचा विचार महाकवी कालिदास सांगताय. कालिदासांचं हे वैभव आहे लक्षात घ्या. मग रघुवंशम मध्ये असेल, कुमार आपल्या याच्यामध्ये विक्रमोर्वशीयम मध्ये असेल, पुरुषाचं दुःख नावाची जी गोष्ट आहे, विरहाची त्याची जी व्यथा आहे, ती कालिदास अत्यंत सुंदर पद्धतीने आणि परिणामकारक पद्धतीने आपल्या समोर सांगतात. ती गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. नाही महाभारतामधलाही दुष्यंत म्हणतोय, नाही शकुंतलेमधला दुष्यंत सुद्धा म्हणतोय, पण दोघांच्या नाही म्हणण्यातला फरक पहा किती आहे. तिथला नाही म्हणणं राजकारणी बदमाशी आहे. इथल्या नाही म्हणण्याकरता महाकवी कालिदासांनी मुद्दाम आपल्या समोर हे आणून ठेवला की दुर्वासांच्या शापाचा आणि दुर्वास शापाच्या माध्यमातून एक चारित्र्य संपन्न राजा नाही म्हणत असताना सुद्धा पण काय मजेदार रचना निर्माण झाली. रचना आपल्या समोर तयार झाली की जगातली सगळ्यात सुंदर स्त्री शकुंतला समोर उभी आहे. ती स्वतः म्हणतीये मी राजा तुझी पत्नी आहे. राजाला अनेक पत्नी करायची परवानगी आहे, पूर्वीच्या त्याच्या आहेतच. ती स्वतः आपन्न सत्व आहे, राजाला संतती नाही. महर्षी कण्वांनी पाठवलेली आहे. तिच्या सोबत आलेले 2 ऋषिकुमार जे कधीच असत्य बोलत नाही, तिच्या सोबत आलेली गौतमी जी कधीच असत्य बोलत नाही, ते सगळे सांगताय की राजा ही तुझी पत्नी आहे. आणि हे सगळं असून सुद्धा नुसतं हो म्हटलं असतं, विचार करणं किती गोष्टी मिळाल्या असत्या. शकुंतलेसारखी स्वरूप सुंदरी पत्नी मिळाली असती, आईता राज्याला वारस मिळाला असता, महर्षी कण्वांचा आशीर्वाद मिळाला असता. या सगळ्या गोष्टी असून सुद्धा राजा म्हणतो जोपर्यंत मला आठवत नाही तोपर्यंत तू माझ्यासाठी परस्त्री आहेस. ही जी भूमिका आहे ना, हे चारित्र्य आपल्याला शिकवायचंय, ही नीतिमत्ता शिकवायची आहे. साहित्य याला म्हणतात जे नीतिमत्ता शिकवतं. म्हणून किती मजेदार रचना आहे. लहान लहान गोष्टीतून आपल्याला हे संदर्भ समजून घ्यावे लागतात. मेघदूतमचा विषय आपण अभ्यासला. मेघदूतम मधला यक्ष, तिथे त्याला शाप झाला. शाप झाल्यानंतर येऊन कुठे पोहोचला? रामगिरीवर येऊन पोहोचला. काय मजेदार विषय लक्षात घ्या. किती बारकावे असतात हे तिथे श्लोकात मिळणार नाही तुम्हाला. त्याच्या रामगिरीवर येण्याचा अभ्यास आपल्याला करून घ्यावा लागेल, समजून घ्यावं लागेल. का रामगिरीवर आला? त्याचं उत्तर पहिल्यांदा तर मजेदार असं आहे की आपण दुःखामध्ये त्याच व्यक्तीच्या समोर आपलं दुःख व्यक्त करू शकतो ज्याला त्या दुःखाचा अनुभव असेल, आणि मग तो आपल्या दुःखाला समजून घेऊ शकतो. म्हणून किती मजेदार रचना आहे. येऊन कुठे पोहोचले? रामरायाच्या चरणी. का रामाच्या चरणी? कारण पत्नी विरहाचं दुःख काय असतं हे रामाला माहितीये, त्यांनी ते भोगलेलं आहे. आणि मग रामरायांनी भोगलं असल्यामुळे रामाच्या जवळ गेला की पत्नी विरहाचं दुःख ज्याला माहिती आहे अशा समदुःखी सोबत राहता येतं. ही भूमिका किती मजेदार आहे. आणि मग पुढची गोष्ट सांगायची आहे, नुसतंच रामरायाच्या चरणी येणं तेवढाच विषय नाही, कारण पत्नी रामाची दुरावली होती, पत्नी यक्षाचीही दुरावलेली आहे. अर्थात त्याच्यावरूनच ते घेतलेलं आहे. हे आपल्याला महाकवी कालिदास वेगळ्या पद्धतीने सुचवतातच. कारण जेव्हा तो मेघ जाऊन पोहोचेल आणि जाऊन पोहोचल्यानंतर यक्षिणी सोबत समोर जाईल, तेव्हा त्या यक्षिणी समोर गेल्यानंतर ती तुझ्याकडे जसं हनुमंताकडे सीतेनी पाहिलं तसं पाहिल. या वाक्यातच सांगितलंय महाकवींनी की मी हे सगळं रामायणाच्या आधारे घेतलेलं आहे. रामायणातली भूमिका गृहीत धरून, आधारभूत करून, रामायणाला उपजीव्य काव्य करत ही सगळी रचना केलेली आहे. पण त्यातला तोच भाग समजून घ्या. यक्ष सुद्धा अत्यंत दुःखात आहे. यक्षाची स्वरूप सुंदरी पत्नी त्याला सोडून यावी लागलेली आहे, पण ती आल्यानंतर रामाच्याच पायाशी राहिला. वाक्याचा अर्थ, जीवनात असं दुःख आलं तरी त्या दुःखाला पळवाट म्हणून दुसरी शोधणे नावाचा प्रकार त्यांनी केला नाही. वास्तविक शक्य होतं, वर्षभर दूर राहायचंय, अनेक यक्षांना अनेक पत्नी आहेत, प्रश्न नाहीये. इथं आल्यानंतर त्यांनी वर्षभराकरता कदाचित दुसरा संसार थाटला असता किंवा वर्षभराने हिच्या सकट गेला असता तरी आश्चर्य लोकांना सामान्य वाटलं नसतं. पण हे सांगायचं नाहीये, लक्षात घ्या. हे चारित्र्यस्थ शिकवायचंय. आणि म्हणून तो रामचरणी येतो. कारण जसे रामराया विरहात सुद्धा देवी सीतेचाच विचार करतात, तसा तो यक्ष
रामगिरीवर आल्यामुळे, रामचंद्रांच्या प्रभावामुळे विरहात सुद्धा केवळ आणि केवळ स्वपत्नीचाच विचार करत आहे. हा जो विषय आहे ना, ही नीतिमत्ता शिकवायची आहे. त्याला साहित्य असं म्हणतात. शिकवायचं काय आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे, आणि मग बाकीच्या गोष्टी आपण समजून घेत असतो, की जे सगळे ग्रंथ, मग त्यातले त्या पात्रांच्या भूमिका, जसं मग अशी आपण म्हटलं की राजाकडून मला काय शिकायचंय, ती नैतिकता शिकायची आहे. मेलेल्या पत्नीवर सुद्धा केलेलं प्रेम, हे उत्कट प्रेम मला स्वप्नावसदत्तम मधल्या उदयनाकडून शिकायचंय. वेळ पडली तर सवत स्वीकारील, हे वासवदत्तेकडून शिकायचंय. राजाच्या आनंदाकरता वासवदत्तेच असणं हे अधिक आनंददायी आहे, राजाला आनंद देणारं आहे. म्हणून राजाचं जिच्यावर नितांत प्रेम आहे, त्या वासवदत्तेला राजाच्या समोर आणणे हा जणू काही आपण राजाला दिलेला उपहार आहे. हा विचार करणारी प्रगल्भ पद्मावती जी आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. राजावर असलेलं तिचं नितांत प्रेम आहे. स्वाभाविक विषय होता, जेव्हा राजाने वासवदत्तेचं नाव घ्यायचा विषय आला तेव्हा विदूषकांनी प्रश्न विचारला. तिचं किती मस्त वाक्य आहे. अगदी नुकतंच विवाह झालेला आहे, काही महिने सुद्धा झालेले नसतील, त्या काळामध्ये जेव्हा विदूषक विचारतो, एकदा सोडून दोनदा विचारतो, तो म्हणतो नाही मी नाही सांगणार. पद्मावती किती सहज बोलून जाते. एतावता हृदयम न जानाती. किती अजब आहे, याला इतकंही हृदय कळत नाही. याला कळत नाही या वाक्यात मला कळलं हा भाव आहे, लक्षात घ्या. पद्मावतीला ते कळतं, त्याच्या हृदयातलं कळतं. प्रेम त्याला म्हणतात समोरच्या व्यक्तीच्या हृदयातलं त्यांनी न सांगता कळणे. हा जो प्रेमाचा प्रकार आहे, पद्मावती आपल्याला त्या दृष्टीने समजून घ्यायची आहे. त्या राजाने तो खोटं बोलत आहे हे माहिती आहे तिला, आणि तरीही ती त्याचा स्वीकार करते. किती दाक्षिण्य त्याच्या ठिकाणी म्हणते. दासी जेव्हा वासवदत्तेचं नाव घेतलं तेव्हा दासी म्हणते कसा माणूस आहे, यांनी आपल्या राणीचं नाव नाही घेतलं, पद्मावतीचं नाव नाही घेतलं, कारण ती पद्मावतीची दासी आहे. तिला वाटतं पद्मावतीचं नाव घ्यावं, नाही घेतलं. राजाने वासवदत्तेचं नाव घेतलं. दासी पटकन बोलून गेली अदाक्षिण्य हा. पद्मावती म्हणते नाही नाही, सदाक्षिण्य हा एव. अगं ते सदाक्षिण्य आहे, मेलेल्या पत्नीवर सुद्धा प्रेम करतायत. खोटं करायची गरज नाहीये तिथे, लक्षात घ्या. तोंडावर असेल, समोर व्यक्ती असेल, त्याच्याबद्दल आपण जे बोलतो ते कदाचित खोटं असू शकेल, दाखवायपुरतं असू शकेल, लोक लज्जे खातर असू शकेल. मेलेल्या पत्नीवरचं जे प्रेम आहे, अगदी एकांतामध्ये, त्यांना नाही माहिती मागे या तिघी आहेत, त्या एकांतामध्ये विदूषकाशी बोलताना सुद्धा त्यांनी त्याचं भान जे सांभाळलेलं आहे, तिच्यावरचं प्रेम जे व्यक्त केलंय, आणि मग कशी टप्प्याटप्प्याने विकास कसा असतो समजून घ्या. पहिल्यांदा वासवदत्तेला तिच्यावरचं प्रेम कुठं कळलं, त्याचं उत्तर आहे ब्रह्मचारी प्रसंगामध्ये. ब्रह्मचार्याच्या तोंडून राजाचं तिच्यावर किती प्रेम आहे हे कळलं, परक्या माणसाकडून कळलं. मग नंतरचा विषय दासींच्या माध्यमातून कळलं. तिसरा विषय राजाच्या स्वतःच्या तोंडून प्रमदवन प्रसंगामध्ये तिला कळलं. महत्वाचं तेही नाहीये, कारण कारण हे जे जागृतीत बोललेलं आहे ना, ते कदाचित खोटं असू शकतं. मोठेपणा दाखवाय करता माझं किती प्रेम आहे, मी तिला कसा लक्षात ठेवतो, हा मानभावीपणा, दांभिकपणा असू शकतो. आणि मग टोकाचा शेवटचा विचार आपल्या समोर सांगितला, स्वप्नात सुद्धा वासवदत्ता दिसणे. स्वप्नात एखादी गोष्ट दिसणे ही तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. सामान्य वक्तव्य आपल्याला नियंत्रित करता येतं, पण स्वप्नातलं वक्तव्य हे नियंत्रित नसतं. तिथे तुमची जशाला तशी नियंत्रित अवस्था नाहीये, आणि तिथेही जर वासवदत्ताच दिसत असेल तर याचा अर्थ त्या प्रेमाला दुसरा पर्यायच नाहीये. ही जी मजेदार रचना आहे, आपल्याला नीतिमत्ता ती शिकवल्या जातीये की स्वप्नात सुद्धा असलेलं प्रेम, निरतिशय प्रेम, निढळ प्रेम, निस्वार्थी प्रेम, कारण आता नाहीये ती समोर, तरीही तिच्यावर प्रेम आहे. असताना केलेलं प्रेम जे असतं त्यात कदाचित स्वार्थ असता. मेलेल्या पत्नीवरचं प्रेम हे निस्वार्थ आहे. प्रेमाचे हे वेगवेगळे पैलू, केवळ प्रेम कथा म्हणून त्या गोष्टीकडे नका पाहू. जोपर्यंत ह्या बाकीच्या पैलूंना आपण समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला ते नाटक व्यवस्थित समजणार नाही, किंवा त्यांना जे सांगायचंय, साहित्यकार म्हणून भासांना जे सांगायचंय ते आपल्या समोर येणार नाही. आणि ही रचना आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. मग प्रत्येक ग्रंथ शिकत असताना पुढे आपण नीतिशतकमचा अभ्यास केला तो कारण तेव्हा 4 वाजता
मध्ये कोणाचा तरी आवाज येतोय, काही बोलायचंय का कोणाला? कृपया बाकीच्यांचे माईक म्यूट करा. नीतिमत्तेचा विचार आपण पाहिला, नीती शतकांचा अभ्यास आपल्याला दिलेला आहे. हे ग्रंथ का लावलेत हे समजून घ्या. अभ्यासक्रमामध्ये या पद्धतीने आपल्या समोर कोणता तरी माईक चालू आहे, मला त्रास होतोय, आवाज येतोय तिकडून. नीतिशास्त्राचा विचार आपल्या समोर सांगितला, नीती शतकम ग्रंथ सांगितला. का? कारण जीवनात नीतिमत्ता सर्वाधिक महत्वाची आहे. नीतिमत्ता शब्दाचा केवळ एकच अर्थ नाहीये, प्रेमाच्या किंवा व्यक्तिगत संबंधाच्या बाबतीत नीतिमत्ता एवढाच विषय नाही, एकूणच जगाच्याकडे रचना कशी असली पाहिजे. मग पहिल्यांदा आज्ञा पद्धती सांगितली. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या की तुम्हाला मला सुरुवातीला मी अज्ञानी आहे हेच कळणं आवश्यक आहे. तर ते कळलं तर ज्ञानाच्या दिशेने प्रवास होणार आहे. म्हणून अज्ञतेचा विषय पहिल्यांदा सांगितला. अज्ञता सुद्धा किती गोड शब्दात एक एक सांगतात की मी जेव्हा अज्ञानी होतो तेव्हा मी मदांध असणाऱ्या हत्तीप्रमाणे वागत होतो. जेव्हा मी बुधजन सकाशात अवगतम यदा किंचित जेव्हा किंचितज्ञ होतो तेव्हा विचित्र वागत होतो. पण बुधजनांच्या सोबत गेलो, सज्जनांच्या सोबत गेलो, मग काय झालं? माझा तो दर्प, माझा तो दंभ, माझा अहंकार गळून गेला. कसा? जसा एखाद्या रोग्याच्या शरीरातून ताप जावा तसा. काय मजेदार उपमा आहेत, लक्षात घ्या. किती सुंदर त्याचे पैलू आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे. का तापाचं वर्णन केलं? कारण ताप निघून गेल्यानंतर माणसाच्या शरीरात दृश्य स्वरूपात कोणताच बदल होत नाही. तसं अहंकार निघून गेल्यानंतर दृश्य स्वरूपात कोणताच बदल होत नाही, पण अंतर्गत बदल किती वेगवेगळे आहेत. ताप गेला की माणसाला हलकं हलकं वाटतं. आपली रचना तशीच होणार आहे. अहंकार गेला, दर्प गेला, दंभ माझ्या मीपणाचा गेला की आपण हलकं होणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट होते, ताप एकदा निघून गेला की माणूस जसा हलका होतो तशी त्याला प्रचंड भूक लागते. तापातून उठलेल्या माणसाला पहा, सतत खावंसं वाटतं, सतत काहीतरी घ्यावं वाटतं. तो जो प्रकार आहे तो समजून घ्या. आपल्याला दंभ आलेला आहे बुद्धिमत्तेच्या बाबतीतला, तो ताप उतरला, आता बुद्धी हलकी झाली. हा पहिला विषय. बुद्धी सतत काहीतरी खाऊ पाहते, याचा अर्थ सतत काहीतरी तिला शिकायची इच्छा निर्माण होते, ती झाली पाहिजे. ती निर्माण होणे यालाच आपण अहंकार नष्टता म्हणतात. हा जो भाव आहे तो समजून घ्या. आपल्याला त्या लहान लहान सुभाषितांमधून ते सांगायचंय. वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या शब्दांच्या रचना कशा करण्यात आलेल्या आहेत. एकाच सुभाषितासारखं दुसरं सुभाषित कसं तयार केलं. प्रसह्यमणी मुद्धरेत आपण सुभाषित पाहिलं, पहिले 3 उदाहरणं दिले, मग म्हणतात नाही ना तू प्रतिनिविष्ट मूर्ख जनचित्त महाराज आहेत. नंतर त्यांच्या लक्षात आलं की नाही, हे जे 3 उदाहरणं सांगितले ना हे सुद्धा कमी आहेत. मी वर्गात सांगताना त्याचं विवेचन करतो किंवा आपल्याला व्हिडिओ उपलब्ध आहेत, आपण शांतपणे ऐका, म्हणजे त्याचा आपल्याला आनंद घेता येईल. एक एक उदाहरण सांगितलं. मगरेच्या दाढेतला मणी काढता येईल पण मूर्खांचं समाधान होणार नाही. समुद्र एक वेळ उफाळलेला पार करता येईल पण मूर्खांचं समाधान होणार नाही. डोक्यावर एक वेळ चिडलेला साप फुलाप्रमाणे घेता येईल पण मूर्खांचं समाधान होणार नाही. तिन्ही गोष्टी अत्यंत कठीण आहेत, पण लक्षात घ्या अशक्य नाहीये, करता येऊ शकतात. उपाय आहे त्याच्यावर. कोणता? मगरीच्या दाढेतला मणी काढाय करता मगरीला बेशुद्ध करता येऊन काढता येऊ शकतो, किंवा तिच्या तोंडात उभा खुंटा जर घातला तर तिच्या दाढेचा काहीच पंचायत नाहीये, त्यातून मणी काढता येऊ शकतो. उपाय आहेत. उफाळलेला समुद्र विमानाच्या माध्यमातून पलीकडे जाता येतो, खाली किती उफाळत राहा काहीच फरक पडत नाही. चिडलेला साप डोक्यावर घेता येईल, पहिले हेल्मेट घाला नंतर ठेवा, काहीच फरक पडणार नाही. हा भाव समजून घ्या. अशक्य नाहीये. पुढची 3 उदाहरणं त्यांनी सांगितले, नाही एवढ्या नाही भागत. हे जरी आहे, मूर्खांचं समाधान किती कठीण आहे सांगण्याकरता आणखीन 3 उदाहरणं दिले. ते म्हणतात लभेत शिकता असो तैलमपी यत्नतः पीडयन. मग आपल्याला सगळ्यांना सुभाषित माहिती आहे की एक वेळ वाळूतून तेल काढता येईल. कसं काढता येईल? अशक्य गोष्ट आहे, नसतंच तर काढाल कुठून. त्याच्यामुळे वाळूतून तेल काढता येईल. एक वेळ मृगजलातून तहान भागवता येईल. एक वेळ फिरता फिरता सशाचं शिंग सापडेल. लक्षात घ्या, पुढचे 3 उदाहरणं मागच्या 3 संभाव्य
वाईटपणातला टाळून असंभव प्रकारातले उदाहरणं दिलेले आहेत. हे जे बदल आहेत ना, हे आपल्याला व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. मग आपल्याला साहित्य समजतं. साहित्यकार एखादा श्लोक तयार करताना त्याच्या मागे किती चिंतन त्याचं चालतं ते समजून घेण्याचा या निमित्ताने आपण प्रयत्न करू शकतो. मग त्या दृष्टीने आपल्याला साहित्य कळतं. आणि मग जसं म्हटलं तसं त्यातून चांगलं घ्यायचं, चांगलं पाहायचं. मग ती चांगलं पाहण्याची वृत्ती आपल्याला मेघदूतम मध्ये मग अशी म्हटलं तशी सगळीकडे पाहायला मिळते. कुठेही वाईटाचं वर्णन नाही, कुठेही रुग्णतेचं वर्णन नाही, कुठेही व्याधीचं वर्णन नाही, कुठेही वृद्धत्वाचं वर्णन नाही. अगदी एका जागी नाही म्हणायला वृद्ध आले. कुठं आले त्याचं उत्तर आहे उज्जैनीतल्या वृद्धांचं वर्णन आहे. पण कसे वृद्ध? उदयन कथा कोविद ग्राम वृद्धान. उदयनाच्या कथा सांगत असलेले प्रेमाच्याच गोष्टी. म्हातारे सुद्धा प्रेमाच्या गोष्टी करतायत. किती मजेदार रचना आहे. ते सगळे प्रकार जे आहेत ते साहित्यातले आपल्याला हे समजून घ्यायचे. मग वेगवेगळ्या साहित्यकारांचं नावं किती जणांचे आले हा भाग सोडून द्या. त्या सगळ्यांना मिळून हेच सांगायचंय ही भूमिका व्यवस्थित समजून घ्या की जीवनाकडे पाहण्याची माझी दृष्टी कशी निकोप असली पाहिजे. त्या दृष्टीमध्ये कशा पद्धतीने सकारात्मकता असली पाहिजे. साहित्य आपल्याला ते शिकवतं. सगळे संस्कृतचे साहित्यकार ह्याच गोष्टी आपल्याला शिकवतात. म्हणून प्रत्येक जागी आपल्याला त्या पद्धतीचे संस्कार वेगवेगळ्या ग्रंथात पाहायला मिळतील. ग्रंथ कोणताही असो. आणि म्हणून आपल्याकडे नाटकांमध्ये फार क्वचित पद्धतीने अगदी अपवादात्मक असणारी उरुभंगम बाजूला ठेवली तर शोकांतिका नावाची गोष्ट संस्कृत साहित्यात नाही. आणि उरुभंगम जरी शेवटी शोक असला तरी त्याला काही नायक म्हटलेलं नाही त्या दुर्योधनाला. शेवटी दुःखाची अवस्था एवढ्याच अर्थाने तिला शोकांतिका म्हणता येतं. बाकीच्या जीवनामध्ये किंवा पाश्चात्य साहित्यामध्ये शोकांतिकेचा जो हिशोब आहे तो संस्कृत साहित्यात नाही. का? कारण अधःपतन रंगवणे हे संस्कृत साहित्याचं प्रयोजनच नाहीये. अधःपतन काय रंगवायचं? माणसाच्या जीवनात ते असतंच. मी मगाशी म्हटलं तसं वास्तववाद आहे. अनेकांच्या जीवनात अधःपतन येतं पण अधःपतित होणारा नायक असता उपयोगी नाही. म्हणून सगळ्या संस्कृत साहित्याला हे भान आपल्यात निर्माण करायचंय. जे आपण काव्यप्रकाशमध्ये शिकलो पहा. काव्यप्रकाशमध्ये आपल्याला सांगताना व्यवहारविद असं जेव्हा वर्णन आलं की काव्याचं प्रयोजन काय तर व्यवहार सांगणे. आणि ते व्यवहार सांगणे म्हणजे कसं तर खाली टीकेत आपल्या समोर दिलं होतं रामादिवत वर्तितव्यम न रावणादिवत. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी रामचरित्राची असली पाहिजे, रावण चरित्राची नाही. हे भान तुमच्या माझ्यामध्ये संस्कृत साहित्याने आणि साहित्यकारांनी निर्माण केलेलं आहे. अनेकदा पंचायत होते समाजामध्ये जेव्हा वावरता तेव्हा तुम्हाला अशा अनेक गोष्टी दिसतील. अनेक असे प्रसंग पाहायला मिळतील. रावणाबद्दल लोक चांगलं बोलतात. एक मानसिकता निर्माण झालेली आहे की ज्याला ज्याला भारतीय संस्कृतीने वाईट म्हटलं त्याच उदात्तीकरण करणे प्रवृत्ती आहे. त्यांचे त्याच्या मागचे दुष्ट हेतू आहेत. त्या हेतूलाही सोडून द्या. पण ही प्रवृत्ती किती बुद्धिभ्रम करते ते व्यवस्थित समजून घेता आलं पाहिजे. आणि तुमचं माझं कार्य आहे अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आपण अभ्यासपूर्वक उभं राहणे. कारण साहित्याचं प्रयोजन शेवटी ते आहे. मला एकाने प्रश्न विचारला रावणावर कादंबरी लिहाल का? म्हटलं नाही. त्याला म्हणून आश्चर्य वाटलं. त्यामुळे अहो मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो. म्हटलं प्रश्न पैशाचा नाहीये. रावणावर कादंबरी लिहिणार नाही. जर तुला पाहिजे असेल हा एक गोष्ट करील. शेवटी पश्चात्तापाने दग्ध झालेला रावण असा जर तुला चालत असेल मृत्यूशय्येवर पडलेला आणि आपण कसे पाप केले त्याची उजळणी आठवणारा चालत असेल तर लिहितो. त्यामुळे तसं नाही. रावण नायक पाहिजे. त्याच्या ठिकाणी किती चांगले गुण होते. आता हे लक्षात घ्या. वरून दिसायला हे वाक्य खूप सुंदर येतं. बुद्धिभ्रम करणारं वाक्य असतं. रावणाचे गुण पाहता येत नाहीत का? रावणातलं चांगलं पाहता येत नाही का? रावणातली भक्ती पाहता येत नाही का? त्याची विद्वत्ता पाहता येत नाही का? अशा प्रकारे जेव्हा विचारलं जातं ना तेव्हा मी एक मजेदार प्रश्न त्यांना प्रतिप्रश्न स्वरूपात विचारत असतो. म्हटलं भगवान न करो पण बसल्या बसल्या असा विचार करा की समजा एक डॉक्टर आहे. त्याच्या क्षेत्रातला आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आहे. सगळ्या प्रकारचे पारितोषिक त्याला अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मिळालेले आहेत. सगळ्या जगात त्याचं नाव आहे, ख्याती आहे. नाना प्रकारची बुद्धिमत्तेचा विषय आहे. जगात जमले नाही अशा ऑपरेशन्स त्यांनी हजारो ऑपरेशन सक्सेस केलेले आहेत. हे सगळं एका बाजूला. पण समजा त्याच्याकडे तुमची पत्नी किंवा बहीण गेली आणि त्याने
त्या असलेल्या ऑपरेशन थिएटरमध्ये तिच्याशी गैरव्यवहार करायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करत बसाल की त्याला लाथा घालाल. शांतपणे समजून घ्या, आपलं उत्तर हेच असणार आहे की अशा वेळा आपण त्याच्या नीतिमत्ता नसण्याचाच विचार करणार, त्याची सगळी बुद्धिमत्ता फेकून द्यायची आणि त्याच्या अनैतिकतेचा त्याला शिक्षा झाली पाहिजे. ही रचना आपल्या बहिणी करता किंवा पत्नी करता असेल तर हाच विचार देवी सीते करता नको का? संस्कृत आम्हाला ते सांगतंय, संस्कृत आम्हाला ते शिकवतंय, साहित्य हे शिकवतंय की लक्षात घ्या, एखाद्यामध्ये कितीही चांगले गुण असले तरी केवळ चांगले गुण आहे म्हणून चालत नाही. म्हणून लक्षात घ्या, असे 2 उदाहरणं आणखीन आठवले म्हणून मी आपल्याला सांगतो. भगवान भीष्मांचा विचार येतो, अगदी त्यांना भगवान म्हणावं इतके श्रेष्ठ होते. वसूंचेच अवतार आहे तो पुन्हा वेगळा विषय, ईश्वरी अंशच आहेत तो वेगळा विषय. त्या भीष्मांना इतका मोठा अधिकार आहे की भगवान श्रीकृष्ण सुद्धा चरणवंदन करतात, इतका भीष्मांचा अधिकार मोठा. पण त्या भीष्मांचा जेव्हा विषय आला आणि त्यांनी जेव्हा प्रतिज्ञा केली की उद्या संध्याकाळपर्यंत एक तर 5 पांडव पडतील नाही तर मी पडेल, भगवान त्यांना भेटायला जेव्हा जातात तेव्हा श्रीकृष्ण सांगतात प्रतिज्ञाच पूर्ण करायची असेल तर पुढची अर्धी करा, 5 पांडव नाही पडणार. तुम्हाला पडायचं असेल तुम्ही खुशाल पडा. आणि त्यावेळी जे भगवंतांनी भूमिका मांडली आहे ना ती व्यवस्थित समजून घ्या. भगवान श्रीकृष्ण शिकायचे म्हणजे काय हे शिकायचं असतं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही व्यक्तिगत रित्या उदंड श्रेष्ठ आहात, पण तुम्ही दुर्योधनाच्या बाजूनी उभे आहात. आणि जर तुम्ही मेले नाही तर तोपर्यंत दुर्योधन मरत नाही, आणि दुर्योधन मरत नाही तोपर्यंत धर्मराज्य येत नाही. म्हणून तुम्ही वैयक्तिक किती चांगले असले तरी तुमचा विनाश अनिवार्य आहे. ही भूमिका जी आहे, ही स्वच्छता जी आहे, ही आपल्याला कृष्ण चरित्रातून शिकायची आहे. संस्कृत साहित्यकार, संस्कृत साहित्य ते आपल्याला शिकवतंय. वाल्मिकींचा, व्यासांचा हा संदेश आपल्याला समजून घेतला पाहिजे. आपण अनेकदा असं करतो, आपल्यावर जे संकट येतात, आपल्यावर जी वाईट परिस्थिती येते त्याला आपण ढाल म्हणून वापरतो. मग तसं उदाहरण आपल्याला कर्णाचं पाहायला मिळतं. नाना प्रकारे कर्णावर अत्याचार कसे झाले आणि त्याच्यामुळे कर्ण असा कसा झाला हे सांगणारे अनेक आहेत. कर्णाला नायक म्हणून रंगवण्याची प्रवृत्ती आहे. कर्ण नायक होता का? त्याचं उत्तर आहे नाही. का नव्हता ते व्यवस्थित समजून आपल्याला ते यासाठी घ्यायचंय कारण त्या रचनेतून आपल्याला व्यासांना काय सांगायचंय ते समजून घ्या. जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या कर्णाला भेटायला गेले, शिष्टाईचा विषय झाला, शिष्टाई असफल झाली, होणारच होती. पण असफल झालेल्या शिष्टाई नंतर ते कर्णाला घेऊन बाहेर पडले आणि कर्णाला घेऊन बाहेर पडल्यानंतर त्याला त्याचं जन्म रहस्य सांगितलं हा एक विषय. पण तो कर्ण म्हणतो की मला इतकं दुःख सहन करावं लागलं, इतक्या संकटांच्या मालिका माझ्यावर आल्या म्हणून मी त्या दुर्योधनाच्या बाजूला उभा आहे. भगवंताचं वाक्य व्यवस्थित समजून घ्या. भगवान त्याला समजावून सांगतात कर्णा या समस्या फक्त तुझ्याच वाट्याला आल्या का? त्याच्यावर भगवंताचं उत्तर आहे नाही, माझ्याही वाट्याला आले आहे. का? कारण माझ्या जन्माच्या पूर्वी तुझे निदान बाकीचे होते. त्या कुंतीला कुठेतरी भीती तरी होती, त्या तिच्या विवाह पूर्व अवस्थेचा विचार असल्यामुळे तिला भीती होती. माझ्या बाबतीत तसं नाहीये. विवाह माझ्या आई वडिलांचा झाला, मारणारा माझाच मामा होता. त्या मामानीच त्यांना कैदेत टाकलं. एक सोडून 6 भावंड माझे मारले जन्माला आल्या आल्या, भिंतीवर चेचून मारले. किती भयानक दुःख त्या माझ्या आई वडिलांना झालेलं असेल. त्यानंतर मी 8व्या जन्माला आलो, मी जेलमध्ये जन्माला आलो, कारागृहात आलो, तिथेही मला राहता आलं नाही. मला नेऊन गोकुळात ठेवण्यात आलं. गोकुळामध्ये मी मुळातला वसुदेव देवकीचा पुत्र नंद यशोदेकडे वाढलो. मला कुठं आई वडिलांचं प्रेम मिळालं? तुला जे वाटतं की मला कोणतीचं प्रेम नाही मिळालं, राधेनी मला वाढवलं, मला कुठं वाढवलं? माझ्याही लहानपणी मला दुसरीकडे राहावं लागलं. मला नंदाच्या गायी चाराव्या लागल्या, मला त्या गोधनाच्या मागे चालावं लागलं. मीही राजा होतो, माझं राजेपद गेलं, मला गोपाळ होऊन राहावं लागलं, त्या सगळ्या गुराख्यांमध्ये फिरावं लागलं. माझाच मामा मला मारायला टपला होता, एकदा सोडून अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केले. ते सगळे माझ्याही सोबत कोणीच नव्हतं. तुझ्या सोबतचा काय विषय सांगतो, मलाही सोबत कोणी नव्हतं. मी ते सगळं परतवलं. का? कारण हे सगळं करत असताना मी माझा पराक्रम वापरला, मामाला मारलं.
पांडवांची बाजू घेतली, नंतर अनेक गोष्टी केल्या. लक्षात घे, हे सगळं करत असताना संकट माझ्यावरही तेवढेच आले. परिस्थिती माझीही बिकट होती, पण तुमची असलेली बिकट परिस्थिती तुमच्या पापाचरणाचा किंवा अयोग्य वर्तनाचा आधार होऊ द्यायची नसते. याला साहित्य असं म्हणतात. ती शिकवण जी आहे ती आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे. भारतीय संस्कृती ती शिकवण आपल्याला देतीये की माझ्या याचा वापर नाही करायचा. म्हणून तर वाल्मिकींचा विषय आपल्या समोर आला. जेव्हा नाना प्रकारचे पाप करतोय, नारद त्याला म्हणतात घरी जाऊन विचारून तर ये एकदा, घरचे लोक तुझ्या पापात सहभागी आहेत का. आणि जेव्हा ते नाही म्हणतात, वाल्याचे डोळे खऱ्या अर्थाने उघडले. तो म्हणतो घरचे तर नाही म्हणताय. ते म्हणा लक्षात घे, हेच सांगायचंय की घरच्यांकरता करावं लागतं, परिस्थिती करता करावं लागतं. म्हणून आपण जेव्हा वाईट वागतो तेव्हा त्या वाईट वागण्याचं समर्थन होऊ शकत नसतं. हेच साहित्य आहे, हे शिकवणं याला साहित्य असं म्हणतात. जीवनाची ही दृष्टी आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि मग मगाशी म्हटलं तसं की परिस्थितीचा विचार न करता मनस्थितीचं उन्नयन करता आलं पाहिजे. बौद्धिक विकास नावाची गोष्ट, बौद्धिक विकास कशाला म्हणतात, टप्पे आपण समजून घ्या. लहान माणूस असतो, विद्यार्थी असतो, मोठा झाला मोजायचं कसं. किती मजेदार रचना आहे. जीवनातला घडलेला प्रसंग सांगतो. माझा चिरंजीव जेव्हा अगदी लहानसा होता तेव्हाचा विषय. एका मित्राकडे आम्ही गेलो. त्या मित्राकडे स्वाभाविक त्याचा मुलगा याच्याच वयाचा, दोघं मित्र एकमेकाशी भेटत आहेत, गप्पा मारत आहेत. हे दोघं मिळून त्या मित्राच्या वडिलांशी म्हणजे यांच्या आजोबांशी खेळत होते. आतमध्ये काहीतरी खेळ चालू होता. जे काही खेळत असतील, जोरात दोघे जण नाचत नाचत बाहेर आले आणि मला जोरात ओरडून सांगितलं, अरे म्हणे आम्ही दोघांनी मिळून आजोबांना हरवलं. मूळ मजेदार वाक्य लक्षात घ्या. आम्ही दोघांनी आजोबांना हरवलं, आम्ही जिंकलो या वाक्यापेक्षा आम्ही त्यांना हरवलं हे वाक्य होतं. लहानपण लक्षात घ्या, हे आपल्याला मुद्दाम सांगायचंय. मी त्यांना हरवलं याचा आनंद हा लहानपणाचा आनंद आहे. मी त्यांना गमतीने म्हटलं, तुम्ही त्यांना नाही हरवलं, आजोबा हरले. आता याचा अर्थ त्या मुलांना कळण्याची अवस्था नव्हती, इतके लहान वयामध्ये होते. थोड्या वेळानंतर, कारण चालणं सोपं नाहीये, गुडघ्याचे त्रास आहेत या हिशोबामध्ये, आजोबा मागून आले, हळूहळू आले, काठी टेकवत आले. पण गंमत कशी होती लक्षात घ्या. हे दोघ जण आम्ही हरवलं या आनंदात नाचत होते. आजोबा व्यावहारिकरित्या पाहाल तर हरले होते, पण आजोबाही नाचत नाचतच आले. नाचत याचा अर्थ आनंदात, या अर्थाने आजोबा नाचत आले, आनंदात आले. आणि आजोबांना याच गोष्टीचा आनंद होता की मी नातवांना जिंकू दिलं. पहा किती मजेदार रचना आहे. जिंकू देण्याचा आनंद जो आहे तो मोठं होण्याचं परिणाम हे लक्षात घ्या. आपण मोठं झालो, मोजायचं कसं, माझ्यामुळे इतरांना आनंद मिळत असेल तर तो आनंद खरा आनंद. त्याकरता मला दुःख भोगावं लागलं तरी हरकत नाही. ही जी भूमिका आपण वासवदत्तम पासून पाहतोय ती सगळीकडे समजून घ्या. आपल्या सगळ्या साहित्य ग्रंथांनी आपल्याला हा संस्कार दिला की इतरांच्या आनंदाकरता वेळ पडली तर मी दुःख भोगेन. म्हणून तर भगवान रामचंद्र आदर्श आहेत. का? कारण आई वडिलांच्या आनंदाकरता 14 वर्ष वनवासात जायला तयार आहेत. सगळ्या प्रकारचे दुःख समोर ठेवलेले आहेत. आता मी अयोध्येचा राजा होणार या भूमिकेपासून दुसऱ्या दिवशी मी वनवासी असणार इथपर्यंतचा जो बदल आहे सामान्य थोडा आहे. एक अनभिषिक्त सम्राट व्हायची अवस्था किंवा अभिषिक्त खर तर सम्राट व्हायची अवस्था तिथपासून वनवासी होण्यापर्यंतच मान्य केलं. का? कारण माझ्या भरता करता, मी भरता करता त्याग करतो, मी माझ्या आईच्या इच्छेकरता त्याग करतो, मी माझ्या वडिलांच्या शपथे करता त्यांनी जे वचन दिलंय त्याकरता त्याग करतो. हा जो त्यागाचा विषय आहे ना, हे तुमच्या माझ्या संस्कृतीने शिकवलं. मग अगदी लहान लहान साहित्य ग्रंथापासून जसं मी म्हंटल तसं की राजाच्या आनंदाकरता वागणारी पद्मावती वासवदत्तेपासून उपनिषदांपर्यंत सगळीकडे ही भूमिका शिकवायची आहे. मग उपनिषद आपल्याला सांगेल तेन त्यक्तेन भुंजी ठाह. ती जी रचना आहे ती लहान लहान गोष्टीतून. म्हणून साहित्य शिकत असताना त्या संपूर्ण भारतीय भूमिकेच्या परिवेशात तुम्हाला ते ग्रंथ शिकता येईल तरच ते उपयोगाचे आहे. आणि मग सांगण्याची पद्धती मात्र त्यांची म्हटलं तसं अगदी हितोपदेश सारखा ग्रंथ दिसायला नुसत्या प्राण्यांच्या पक्ष्यांच्या कथा येतील, पण प्राण्यांच्या पक्ष्यांच्या कथा का सांगितल्या व्यवस्थित समजून घ्या. प्राण्यांना पक्ष्यांना कथा समजते का? नाही समजत. वर्गात जेव्हा मी अन्योक्ती शिकवतो, एक मजेदार विषय सहज आठवला म्हणून सांगतो. गर्दभान्योक्ती नावाची अन्योक्ती मी वर्गात एक दिवस सहज सांगितली. म्हणलं मुलांनो ही काय आहे?
मुलं म्हणाले गर्दभान्योक्ती. म्हटलं कोणाला उद्देशून सुभाषित केलं? मुलं म्हणाले गाढवाला उद्देशून केलं. मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला, म्हटलं गाढवाला सुभाषित कळतं का? मुलं म्हणाले नाही. म्हटलं मग गाढवाला सुभाषित कळत नाही, तुम्हाला कळलं का? आता हो म्हणणं भाग आहे, मोठी पंचायत आहे, लक्षात घ्या. मुलांना आता समजलं का गाढवासाठी सुभाषित नाहीये, गाढवाला सुभाषित कळतच नाही नव्हे, ज्याला सुभाषित कळत नाही त्यालाच तर गाढव म्हणतात. हा रचनेचा भाग आपल्याला कळला पाहिजे. गाढवासाठी सुभाषित नाहीये. जीवनात मनुष्याच्या येऊन सुद्धा वागणं ज्याचं गाढवासारखं आहे, सुभाषित त्याच्यासाठी आहे. थेट नाही बोलायचं, टोचणी नावाची गोष्ट नाहीये. म्हणून किती सुंदर रचना आहे आपल्याकडची. साहित्य कशाला म्हणतात ते सांगताना आपल्याला मम्मट मला पुन्हा आठवतात. कांता संमित तयोपदेशे युजे. उपदेश तर असला पाहिजे, पण कसा? जसा कांता संमित असला पाहिजे. जशी एखादी प्रिय पत्नी नवऱ्याला न दुखावता त्याच्या भावनांचा विचार करत त्याला वाईट वाटणार नाही हा विचार करून आपला उपदेश करते. काम तेच करायचंय, शिव्या देऊन नाही करायचं. सांगण्याची पद्धत बदलली पाहिजे. म्हणून रचना जी आहे ना, ती मांडणी तुम्ही कशी करता, घटना कशी याला महत्व नसतं. त्या घटनेकडे पाहता कसं. दोन मजेदार उदाहरणं सहज आठवले आपल्या समोर सांगतो. एक गुरु होते, समोर एक वेगळं वाकडं वाळलेलं झाड होतं. दोन शिष्यांना वर्णन करायला सांगितलं. एका शिष्याने तडफड करणारा असेल, वळवळ करणारा असेल, कठोर प्रकृतीचा असेल, त्यांनी त्या वृक्षाचं वर्णन केलं. शुष्कम काष्ठम तिष्ठत्यग्रे. शुष्क अशा प्रकारचं काष्ठ समोर उभं आहे. दुसरा विद्यार्थी होता, हळवा होता, व्यवस्थित होता, रसिक होता. त्या रसिक विद्यार्थ्याला वर्णन करायला सांगितलं. त्यांनी त्याच झाडाचं वर्णन केलं. निरस तरुवर विलसती पुरतः. निरस शब्द वापरताना सुद्धा रस आला पाहिजे. एखादी गोष्ट सांगत असताना सुद्धा हळुवारपणे सांगता आली पाहिजे, सकारात्मक सांगता आली पाहिजे. एक मजेदार प्रसंग मी मगाशी म्हटलं, दोन गोष्टी आठवल्या. दुसरा प्रसंग आपल्या समोर सांगतो. समुद्राची एक कथा. जेव्हा शाळेमध्ये मी अध्यापक म्हणून काम करत होतो तेव्हा एक धडा होता, आणि त्या धड्यामध्ये एक सुभाषित होतं. त्या सुभाषितामध्ये तो कवी त्या समुद्राला म्हणतो की ती मूर्ख आहेस तू समुद्रा, काही अक्कल नावाची गोष्ट तुला नाहीये. हे समुद्रा तू अत्यंत मूर्ख आहेस. का? कारण सगळे रत्न पायदळीत उडवतोस. आता घटना पहा कशी आहे. रत्न समुद्राच्या तळाशीच असणार आहे, वरती कचराच असणार आहे. ही रचना तशीच राहणार आहे. पण त्यांनी वाक्य वापरताना वापरलं, म्हणजे सगळे रत्न जे आहेत ते पायदळीत उडवतो आणि कचरा मात्र डोक्यावर घेऊन फिरतोस. कसा मूर्ख आहेस तू. गजदार रचना आहे. मी ती सगळी रचना शिकवत असताना मी गमतीने सांगितलं मुलांना, म्हणजे अरे काल रात्री की नाही समुद्र माझ्या स्वप्नात आला आणि समुद्राने मला विनंती केली की अहो तुमच्या त्या कवीनी मला असं मूर्खात काढलेलं आहे. वास्तविक मी असा नाहीये, तुम्ही माझं चांगलेपणाने वर्णन नाही करू शकणार का? म्हटलं बिलकुल करता येईल. संस्कृत साहित्याचा अभ्यासक आहो, चांगलेपणाने कुठल्याही गोष्टीचं वर्णन कसं करायचं याची गंमत म्हणून मी दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना सांगितली. म्हणजे लक्षात घ्या, तो समुद्र उत्तर देतोय, अरे मी मूर्ख नाहीये कवी, कवी मी अत्यंत शहाणा आहे. कसा शहाणा आहे तर मी रत्न पोटात जपून ठेवतो आणि कचरा वर वर फेकून देतो. आता गंमत पहा तुम्ही, घटना तीच आहे, प्रसंग तसाच आहे, रत्न तिथेच आहे, कचरा तिथेच आहे, पाहण्याची दृष्टी बदलली. आतापर्यंत कचरा डोक्यावर घेऊन नाचणारा मूर्ख म्हणून पाहिल्या जात होतं, रत्न पायदळीत उडवणारा मूर्ख म्हणून पाहिल्या जात होतं. आता रत्न जपून ठेवणारा आणि कचरा फेकून देणारा असं म्हणून तुम्ही ज्या घटनेकडे जेव्हा पाहता तेव्हा त्या घटनेतला सकारात्मक अर्थ आपल्या समोर येतो. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा असा सकारात्मक अर्थ जे करून देतं किंवा त्या दृष्टीने आपली दृष्टी विकसित जे करतं, साहित्य त्याला म्हणत असतात. साहित्यकार म्हणून जेव्हा आपण संस्कृतच्या सगळ्या साहित्य ग्रंथांचा विचार करतो, आपल्याला ही दृष्टी प्राप्त करायची आहे. जीवनात मगाशी म्हटलं तसं सकारात्मक बाजू समजून घ्यायची आहे, प्रेमाचा विषय समजून घ्यायचा आहे, नीतिमत्तेचा विषय समजून घ्यायचा आहे, सद्गुणांचा विषय समजून घ्यायचा आहे. आणि मग या सगळ्याची भूमिका करताना जसं समर्थांनी सांगितलं, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. ही साहित्याची भूमिका आहे, हे साहित्याची शिकवण आहे. लक्षात घ्या, रामादिवत वर्तितव्यम न रावणादिवत. मग त्या बाकीच्या सगळ्या उदाहरणांचा विचार तशाच पद्धतीने की मी कृष्णासारखं वागलो पाहिजे, करण्यासारखं नाही. मी धर्मराजासारखं वागलो पाहिजे, दुर्योधनासारखं नाही.
दुःशासनासारखं नाही. ही जी भूमिका आहे ती समजून घ्या. रामायणाचा विषय आपल्या समोर आला म्हणून सांगतो. रामायणामध्ये सगळे वानर आहेत असं वर्णन आहे. वानर शब्दाचा अर्थ झाडावर उड्या मारणारे माकडं होते का? त्याचं उत्तर आहे नाही. ते झाडावर उड्या मारणारे माकडं नव्हते. ती एक मानवी जमात आहे. संस्कारांची कमतरता आहे एवढाच प्रकार. अन्यथा ते अत्यंत बुद्धिमान होते, ज्ञानी होते, त्या ज्ञानाचं प्रत्यक्ष उपयोजन करणारे होते. त्या सगळ्या वानरांनी मिळून सहज उभारलेला सेतू आज लाखो वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. वाक्याचा अर्थ समजून घ्या. त्या वानरांच्या ठिकाणी किती बुद्धिमत्ता असेल, किती कौशल्य असेल. त्यांनी समुद्रात उभारलेली वास्तू आजही टिकून आहे. आपले पूल उद्घाटनाच्या पूर्वी पडतात, वेगळा विषय, पण भाव त्यातला समजून घ्या. याचा अर्थ ते केवळ माकडं होते का? त्याचं उत्तर आहे नाही. मग पंचायत कुठे होती? ते रामायण आपल्याला व्यवस्थित शिकवतं. काय शिकवतं? त्या रामायणातला आपल्याला प्रसंग पाहायला मिळतो, जेव्हा वाली त्या दुंदुभी राक्षसाच्या सोबत युद्धा करता गेला, आतमध्ये गुहेत गेला, बरेच दिवस गेले, वाली बाहेर येत नाहीये, मेला असं बाकीच्यांनी समजलं आणि काय केलं? सुग्रीव गादीवर बसला. सुग्रीवाने आपल्या भावाचं राज्य बळकावलं वेगळ्या अर्थाने, कारण नाही आता भाऊ असं समजून वापस आला वाली. त्याला वाटलं यांनी आपलं राज्य बळकावलं. त्यांनी सुग्रीवाला हाकलून दिलं, पण नुसतं हाकलून नाही दिलं. हाकलून देताना त्याची बायको रुमा आपल्याजवळ ठेवून घेतलीये. मोठं विचित्र वाक्य आहे. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्या लहान भावांनी जेव्हा सुग्रीव आला तेव्हा तो तारेला आपल्याजवळ ठेवून घेतो, जेव्हा गादीवर बसतो तेव्हा. जेव्हा वाली गादीवर बसतो, सुग्रीवाला हाकलून देतो, त्याची बायको रुमा आपल्याजवळ ठेवून घेतो. लक्षात घ्या, लहान भाऊ मोठ्या भावाच्या पत्नीकडे आणि मोठा भाऊ लहान भावाच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहत असेल, त्यांच्या भोग वस्तू म्हणून विचार करत असतील, ते यांना माणसं म्हणायचं का? त्याच्या मागे वा हा उपसर्ग लावला, जो आपल्याला संदेहवाचक असतो. नर शब्दाच्या मागे वा लावला, वा नर, याचा अर्थ ज्यांच्या नरत्वाबद्दल संदेह आहे, याचा अर्थ ज्यांच्यामध्ये संस्कार नाहीयेत, म्हणून ते फक्त वानर आहेत. बाकी सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. मग संस्कार म्हणजे नेमके काय असतात? तेच रामायण आपल्याला शिकवतं. जेव्हा त्याच सुग्रीवाणी देवी सीतेने जाता जाता टाकलेले सगळे दागिने समोर ठेवले रामचंद्रांच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या, अश्रू दाटून आले, दिसेनासं झालं. कोणते अलंकार आहेत तेही दिसेना. त्यांनी धरले, लक्ष्मणाकडे सोपवले. लक्ष्मणाला विचारलं, हे सीतेचेच आहेत का? लक्ष्मणाचं अद्वितीय उत्तर आहे, नाहम जानामी केयूरम, नाहम जानामी कुंडले. केयूर नाही सांगू शकत मी, कुंडल नाही सांगू शकत. हा एक गोष्ट नक्की सांगतो, नूपुरे त्वभिजान मी, हा हे पैंजण मात्र नक्की वहिनींचे आहेत. का? नित्यम पादाभिवंदनात, कारण मी रोज पाया पडत होतो. याला नीतिमत्ता म्हणतात. लक्षात घ्या, याला संस्कार म्हणतात. संस्कृत साहित्य आपल्याला ते शिकवत आहे. हे नसलेले जे आहेत त्यांना राक्षस म्हणतात. त्यांच्याही जवळ गुणवत्ता होत्या, त्यांच्याही जवळ बुद्धिमत्ता होत्या, पण त्या शूर्पणखेचं नाक कापावं लागलं का? का तिचं वागणं समजून घ्या. ती येऊन पोहोचली, आल्यानंतर तिला भगवान राम समोर दिसले. मी आध्यात्मिक प्रवचनात सांगताना सांगत असतो, लक्षात ठेवा, देव दिसून उपयोग नाही, कळला पाहिजे. कारण देव शूर्पणखेला दिसले, कुठं सुधारली. भगवान रामचंद्र रावणाला दिसले, कुठं सुधारला. भगवान श्रीकृष्ण दुर्योधन दुःशासनाला दिसले, कुठं सुधारले. भगवान दिसून उपयोग नाही, भगवान कळला पाहिजे. ते जे कळणं आहे ना, ते साहित्याने आपल्याला शिकवलेलं आहे. साहित्यकार त्याकडे अंगुली निर्देश करतायत. ते भगवान रामचंद्रांचा विषय मी आपल्या समोर सांगत होतो की कशी रचना आहे. त्या शूर्पणखेचा विषय आला, त्या शूर्पणखेने रामाकडे पाहिलं आणि रामावर भाळली. दिसेल त्या पुरुषावर भाळते, त्यालाच तर राक्षसीन म्हणतात. ती पहिले रामाच्या मागे लागली. रामचंद्रांनी सांगितलं, नाही माझं लग्न झालेलं आहे, मी काही तुझ्याशी लग्न करू शकत नाही. तो माझ्यासोबत असलेला भाऊ जो आहे ना, तो एकटा आहे. वाक्य व्यवस्थित लक्षात घ्या. त्यांनी लग्न झालंय नाही असं नाही म्हटलं, तो एकटा आहे एवढं म्हटलं. सध्या एकटा आहे तेवढाच विषय आहे. खोटं नाही बोलायचं. खरं भले सांगा की नका सांगू, तो भाव समजला पाहिजे. नेमका शब्दांचा उपयोग तिथे आपल्याला कळत असतो. ती रचना आपल्याला सांगतात आणि मग आपल्या समोर सांगितलं की लक्षात घे, तू लक्ष्मणाकडे जा. ही रामाला सोडून लक्ष्मणाकडे गेली, याला अनैतिकता म्हणतात. राम आवडला, रामाच्या मागे लागली. लक्ष्मण दिसला, लक्ष्मणाच्या मागे लागली. लक्ष्मण म्हणतो, अगं माझ्या नादी लागून काय उपयोग आहे, मी तर दादाचा सेवक आहे, शेवटी तू नोकरानीच होशील, त्याच्यापेक्षा तू दादाकडेच जा. हे पार्सल पुन्हा वापस आलं.
याला अनैतिकता म्हणतात. हे नाक कापायच्याच लायकीचे असतात, याला साहित्य असं म्हणतात. की आपल्याला ही दृष्टी शिकवायची आहे की जीवनामधली अनैतिकता आम्हाला कापून टाकता आली पाहिजे, नैतिकता आम्हाला स्वीकारता आली पाहिजे. माझं जीवन पुण्यमय असलं पाहिजे, पाप विरहित असलं पाहिजे. आता हे शब्द मोठे सुंदर आहेत, साहित्यामध्ये आपल्याला सगळीकडे सापडतात. अगदी रामायण महाभारतापासून सुभाषितांपर्यंत सगळीकडे पाप विरहितता सांगितली. पण शेवटी मोजायचं कसं? कशाला पाप म्हणायचं, कशाला पुण्य म्हणायचं, एक लहानसा निकष मजेदार आपल्याला सांगतो की ज्या आधारे आपण ही गोष्ट केव्हाही समजून घेऊ शकतो. साहित्य म्हणजे काय त्या अर्थाने सांगतोय. कशाला पुण्य म्हणतात? जी गोष्ट मी केलेली सगळ्यांनी पाहावी असं मला वाटतं त्याला पुण्य असं म्हणतात. उलटा प्रकार, जी गोष्ट मी केलेली इतरांनी पाहू नये असं मला वाटतं त्याला पाप म्हणतात. जगातल्या कुठल्याही गोष्टीला लावा, हे दोन निकष अत्यंत सुंदर आहेत. पाप आणि पुण्य हे आपल्याला समजून घेण्याचे निकष सांगितले. मी पुण्यवान असलो पाहिजे याचा अर्थ माझी प्रत्येक गोष्ट इतरांना दाखवण्यासारखी असली पाहिजे. केव्हा दाखवतो? जेव्हा चांगली असेल तेव्हाच दाखवतो. वाईट गोष्टी तर आपण लपवून ठेवत असतो, पापी विचार तर आपण लपवून ठेवत असतो, पापी कृती तर लपवून ठेवत असतो. म्हणून दुधाच्या गमतीत लक्षात घ्या, दूध जेव्हा घेऊन येतात तेव्हा ती पिशवी पारदर्शक असते, कारण दूध सगळ्यांना दाखवत आपण आणतो. जी गोष्ट सगळ्यांना दाखवत केल्या जाते ना ती पुण्य आहे. म्हणून महाविद्यालयात जाताना, मंदिरात जाताना शेजारी पाजारी सांगून जाता, मी कॉलेजला चाललो, मी कॉलेजला चालली, मी देवळात चालली. का? कारण देवळात जाणं सगळ्यांनी पाहावं, कारण ते पुण्य आहे. जिथे जाताना इतर कोणी मला पाहू नये असं मला वाटतं, मी तोंड लपवत लपवत जात असेल त्याला पाप असं म्हणतात. जी गोष्ट मी दार लावून करत असेल, इतरांना न दिसता करत असेल त्याला पाप म्हणतात. सगळं साहित्य, सगळे साहित्यकार आपल्याला हे सांगतायत, पापापासून दूर असलो पाहिजे, पुण्याच्या मार्गावर असलो पाहिजे. कारण पुण्यानीच स्वर्ग प्राप्त होतो. स्वर्ग म्हणजे मेल्यावर कुठली तरी एखादी गोष्ट, या भ्रमात राहू नका. या जीवनात स्वर्ग तुल्य अवस्था निर्माण होते, आनंदी जीवन होतं. तुमचं माझं जीवन आनंदी करणे, प्रसन्न करणे, सुखी करणे, समाधानी करणे हेच साहित्याचं प्रयोजन आहे. हे ज्याचं प्रयोजन आहे त्यालाच फक्त साहित्य म्हणतात. हे जे आपल्याला शिकवतात त्यांना साहित्यकार म्हणतात. सगळ्या संस्कृत साहित्यात आणि सगळ्या संस्कृत साहित्यिकांच्या अभ्यासामध्ये या भूमिका आधारभूत समजून घ्या. म्हणजे मग आपल्याला संस्कृत साहित्य आणि साहित्यकार आणि त्यांच्या साहित्य कृतीच्या माध्यमातून निर्भेळ आनंद प्राप्त करता येईल. तो आनंद प्राप्त व्हावा यासाठी आपल्याला शुभकामना. धन्यवाद. जय तु संस्कृत. धन्यवाद महोदय. आपण आपल्या प्रभावी शैलीने साहित्य, साहित्यकार तसेच साहित्याचे महत्व आणि याविषयी अत्यंत असे महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचे खरंच मनपूर्वक आभार मानते. आणि आज आपले सत्र या ठिकाणी संपत आहे. सर्वात आधी मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर संयोगिता देशमुख यांचे आभार मानते. तसेच आजचे आपले प्रमुख वक्ते विद्या वाचस्पती डॉक्टर स्वानंद पुन महोदय यांचे शब्दसुमनांनी आभार मानते. आपल्या व्याख्यानातूनच श्रोत्यांना अतिशय उपयुक्त फलप्रद अशी माहिती मिळाली. तसेच मी व्याख्यानमालेत उपस्थित प्राध्यापक वृंद, विद्यार्थी यांचे सुद्धा संस्कृत विभागातर्फे आभार मानते. अध्यक्षीय सूचनाप्रमाणे हे सत्र संपले असे मी जाहीर करते आणि कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने होईल. उद्याला आर्ष महाकाव्य यावर प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी भांदतकर यांचे व्याख्यान राहील आणि सर्वांनी व्याख्यानाला नेहमीप्रमाणे उपस्थित राहावे. आता आपण शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता करूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. ओम शांती शांती. नमो नमः. नमो नमः. पुनर्मिला. विराम. विराम.